नमस्कार. जास्त वेळ न घेता, काही वेळाचं बंधन नाही, काही असं नाही ना, नाही ना. हां, माननीय मंच, उपस्थित माझे मित्र आणि वकील बंधू आणि भगिनी, आज आपण हा असा जसा घरचा कार्यक्रम असतो ना, तसा आपण एकदम ज्याच्या मनात शंका कुशंका ज्या काही असतील त्यांनी स्वतःहून जरी विचारल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. मार्गदर्शन करायचं आहे त्या मी ते करणारच आहे. एकदम फ्रँकली याच्यात जाऊ आपण, काही याच्यात दडपण नाही आहे. आधी एकच आहे की नोटरी हा प्रोफेशन आहे का बिझनेस आहे? सांगायचं, पटापट सांगायचं. हां, प्रोफेशन आहे तर मग आपल्याला बिझनेस म्हणून त्याला पाहायचं नाही आहे. नोटरी हा नोबल प्रोफेशन म्हणून दिलेला आहे. आता नोबल प्रोफेशन म्हणून का दिलेलं आहे त्याचं मी उदाहरण देतो. माननीय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे, नोटरी जर 10 वर्षापासून जर व्यवस्थित जर नोटरी करत असेल तर ही इज अ कॅलिबर पर्सन टू अपॉइंट दी प्रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट रिड्रेसल कन्झ्युमर फोरम. ही तुम्हाला माहिती आहे का? नाही. कारण की नोटरीकडे असं नजरेने पाहिलं जातं की त्या व्यक्तीला सिव्हिल गोष्टी माहिती पाहिजे, त्याला क्रिमिनलच्या गोष्टी माहिती पाहिजे, त्याला पूर्ण ॲक्ट जे आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट माहिती पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट माहिती पाहिजे. म्हणजे फक्त नोटरी झालं, शिक्के मारायचं इतकं ते सोपं राहिलेलं नाही. तर त्याच्या आधी डॉक्युमेंट येण्याच्या अगोदर आपण काय ते डॉक्युमेंट खरंच लिगली आहे का ते सर्वात महत्त्वाचं ते आपण पाहिलं पाहिजे. कारण की याच्यासाठी मी सांगितलं की जर आपण कोणतेही डॉक्युमेंट समजा दिवसभरात बसलो आणि एखादं डॉक्युमेंट येतच नाही आहे आणि चुकीनं असं डॉक्युमेंट येऊन जातं की ते काही ना काही बेकायदेशीरपणा त्यामध्ये असतो, ते आधी व्हेरीफाय करायला पाहिजे. आणि नेमकं ते डॉक्युमेंट आपण करतो आणि ह्या गोष्टीमुळे आपल्याला काही कंप्लेंट्स होतात. मग पोलिसांची हजेरी करावं लागते, त्यांना पैसे द्यावे लागतात आणि आपली परेशानी होऊन जाते. म्हणजे आपण कमवतो 10-20 हजार रुपये आणि त्यांना द्या 5-50 हजार रुपये. त्याच्यासाठी प्रत्येकाला मी विनंती करतो की रजिस्टर मेंटेन करायलाच पाहिजे. वरच्यावरती आलं की बाबा ललवानी साहेब करताय, वरच्यावरती डॉक्युमेंट 5 रुपयाचं तिकीट लावताय, असं व्हायला नको. मी तसं करत नाही, पण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. आता दुसरी गोष्ट, प्रत्येकाकडे रजिस्टर आलं आहे का? नाही. तुम्हाला रजिस्टर मेंटेन करणं जरुरी आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर देणं जरुरी आहे आणि तुमचं पावती बुक येतं, ते पावती बुकवर सुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असलं नसलं तरी चालेल. परंतु डॉक्युमेंट करते वेळेस तुम्हाला आयडेंटिटी कार्ड पाहायचं आहे की तो मनुष्य तो आहे का, ती प्रॉपर्टी त्याच्यात लिहिलेली आहे ती आहे का. हे जर ॲग्रीमेंट टू सेल जर असे जर डॉक्युमेंट होत असेल, मॉर्गेज वगैरे होत असेल, सिम्पल मॉर्गेज होत असेल तर ह्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय करणं जरुरी आहे. तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्ही करू शकता. तुम्हाला लीज हे करता येत नाही, कारण की जे सेक्शन 17 ऑफ रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे जे बाधा दिलेले आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला करता येत नाही. जर यदाकधी झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही. याचा अर्थ असं नाही की आपण ते 11 महिन्याचं 12 महिन्याचं असेल तर ते करून घ्यायचं, पण इट शुड बी रजिस्टर्ड. रजिस्टर म्हणजे काय आहे, आता तुम्हाला त्या लीजवर कंपल्सरी लिहून देणार घेणारच्या सह्या पाहिजे, साक्षीदाराच्या सह्या पाहिजे. साक्षीदाराच्या सह्या तुमच्या समोर झालेल्या आहे याचा अर्थ त्याला काय म्हणतात, सेक्शन 3 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे त्या अटेस्टेशन म्हणतात, सेक्शन 3 प्रमाणे. तरच समजा लिहून घेणार देणार वारले, नोटरी वारले आणि एखादा विटनेस फक्त जिवंत आहे तर मग ते डॉक्युमेंट कसं प्रूव्ह व्हायला पाहिजे. कारण की तुम्हाला ते डॉक्युमेंट जर रजिस्टरमध्ये नोंदवलेलं असेल, नंबर दिलेला असेल तरी प्रिझुम्शन कायद्याचं येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी अटेस्टिंग विटनेस घ्यायचे, म्हणून सेक्शन 3 म्हणतं की अटेस्टेशन कशाला म्हणतात. आता दुसरी गोष्ट, हे जे नोटरीचे जे तिकीट आहे ते किती लावायला पाहिजे? 25 रुपयाचं. त्याच्यासाठी तुम्हाला पैसे कमी घेण्याची जरूरत नाही. आपण काय करतो, 25 रुपयाचं तिकीट आणि वरचे 25-30 रुपये घेतो, 50 रुपये करून घेतो. सर्वात आधी आता पहिली वेळेस आहे की इतके नोटरी आपल्याकडे आलेले आहेत,
तुम्ही एक कॉन्फरन्स घ्या आणि युनिटी तयार करा. फक्त औरंगाबाद सोडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ॲफिडेविट जरी असलं 100 रुपये ॲग्रीमेंट टू सेल आहे, त्याचे रेट्स दिलेले. जर 5 लाखाचं ॲग्रीमेंट टू सेल असेल किंवा 10 लाखाचा असेल त्याच्यावर पर्सेंटेज दिलेले आहे की तुम्ही ह्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. तर तुम्ही एक युनिटी करा आणि त्याप्रमाणे रेट्स डिसाईड करा. आणि जर आपलाच मित्र कमी याच्यात जर करत असेल तर त्याच्यावर एक कमिटी अपॉइंट करा, त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावा आणि त्याला त्या गोष्टीतून समजावा की बाबा असं नाही, असं तुम्ही डिग्निटी कमी करून घेऊ नका. माझं थोडक्यात म्हणणं आहे की डिग्निटी कमी करून घेऊ नका. म्हणून मी सांगितलं, जर एखादं गलत डॉक्युमेंट झालं तर आपले दुसरे नोटरी बंधू तुम्हाला 1000 रुपये सुद्धा देणार नाही देण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला एकदम व्यवस्थित डॉक्युमेंट करायला पाहिजे. आता मला एक सांगा, ऑथेंटिकेशन म्हणजे काय? हा शब्द कोणाला माहिती आहे का ऑथेंटिकेशनचा? की नोटरीला ऑथेंटिकेट कधी होतं हा शब्द कोणाला माहिती आहे का? आहे का माहिती? नाही. आता एक विल डीड आहे. विल डीड हे 100 रुपयाच्या बॉन्डवर असलं नसलं, रजिस्टर असलं नसलं तरी चालेल, किंवा कोऱ्या पानावर जरी असेल तरी विल आपल्याला करता येतो. त्याला कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन, जो विल करून देणारा मनुष्य आहे तो गुड हेल्थ आणि साऊंड माइंड ह्या 2 गोष्टी कंपल्सरी त्याच्यात चांगल्या पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टरांचं सर्टिफिकेट हे त्या तारखेचं किंवा त्या हप्त्याचं घेणं जरुरी आहे. अदरवाईज ते चॅलेंज होतं. आता विल झालं तर विलला काय पाहिजे? विलवाला कधी होतं? ॲक्ट अपॉन कधी होते? माणूस मेला की त्या विलचं आपण प्रोबेट घ्या किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घ्या, तेव्हा मग ते ॲक्ट अपॉन होतं. आता लिप जे विल आहे ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय जरुरी आहे? सेक्शन 68. त्याप्रमाणे तुम्हाला कंपल्सरीली 2 विटनेस किंवा 3-4 जे काही असेल ते घेणं जरुरी आहे. आता याच्या मागे काय आहे? कारण की आपण 100 रुपयाच्या बॉन्डवर करतोय किंवा प्लेन कागदावर करतोय आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर विटनेसच्या सह्या झाल्यानंतर शेवटी नोटरीनी स्वतः व्हेरिफिकेशन आणि अटेस्टेशन करणं जरुरी आहे. आता सोनवणे साहेबांना चांगल्या ह्या गोष्टी माहिती आहे. का जरुरी आहे? समजा सर्व मेले, विटनेस बी मेला, लिहून देणार मेला, मग कोण आहे? मग राहिले नोटरी. मग त्या गोष्टीसाठी नोटरीनी ती स्वतः अटेस्टेशन आणि व्हेरिफिकेशन तिथे वरती लिहायचं आणि पूर्ण स्वतः लिहायचं. आय ॲडव्होकेट नितेश ललवानी, नोटरी अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द इयर 2005 सो अँड सो. आणि त्याच्यात असं स्पेसिफिकली लिहायचं कारण की विल पाहताना कोर्ट एकदम कॉन्शियस माइंडने, डाऊटफुल माइंडने पाहतं की बाबा हे डॉक्युमेंट खोटंच झालेलं आहे. त्याच्यासाठी त्याला खरं प्रूव्ह करण्यासाठी ह्या गोष्टी लिहिणं जरुरी आहे की बाबा माझ्यासमोर हा व्यक्ती आला, ह्या ठिकाणी आला किंवा मला घरी बोलवलं, त्याचं घर नंबर हे, इतक्या वाजता मी तिथं गेलो आणि हे डॉक्युमेंट, हे साक्षीदार आले, हे डॉक्युमेंट त्याला वाचलं, त्यांनी वाचून दाखवलं आणि मी स्वतः वाचलं आणि मला याच्यातलं जे लिहिलेलं आहे ते ड्यू व्हेरिफिकेशन मला याच्यातलं पटलं म्हणून मी हे नोटराईज ह्या तारखेला इतक्या वाजता केलं. आणि त्याच्यानंतर आपण बिफोर मी म्हणून तिथं शिक्का मारणं जरुरी आहे. आता सर्वात महत्त्वाचं की जे तुम्ही शिक्के कराल तयार, त्याच्यावर समजा आज मला चालू करायचं आहे 1 जानेवारी 2025 पासून जर मला नोटरी चालू करायची असेल, म्हणजे तुम्हाला अपॉइंट झाला असेल तर ते 1 जानेवारी 2025 टू पुढचे जे 5 वर्ष आहे त्याच्यावर डेट आली पाहिजे. आता का आली पाहिजे? एक त्यांचे डायरेक्शन आहे, एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे. हे तुम्हाला स्पेसिफिक आमचे मित्र सिकंदरील सर सांगतील. तो शिक्का तुम्हाला फक्त 5च वर्ष वापरता येतात. आता समजा मी बदमाशी केली की माझ्याकडे एक बॅक डेटचं डॉक्युमेंट आलं आणि मी तो शिक्का मारला, पण तुम्हाला नोटराईज नंबर देता येणार नाही. का देता येणार नाही? की ऑलरेडी तुमचं ऑडिट झालेलं असेल. तुमचे जे हेड आहे ते डिस्ट्रिक्ट जज आहे, त्यांच्याकडे तुम्हाला रजिस्टर सोपवावं लागतं. ते तुम्हाला सर्टिफिकेट देतं की याच्यामध्ये इतकी इतकी डॉक्युमेंट आहे. आता एक एक्झाम्पल सांगतो. हे रजिस्टर आहे, आता संपलं तर तुम्हाला स्वतः एक अंडरटेकिंग द्यावं लागतं, सर्टिफिकेट द्यावं लागतं की आय हॅव नोटराईज सो अँड सो डॉक्युमेंट
फॉर दी सो अँड सो पिरियड आणि तुमची सही मारायची, शिक्का मारायची, म्हणजे तुम्हाला पुढचे बॅक डेटमध्ये डॉक्युमेंट करता येत नाही. आणि हा जोड विनंती आहे की करू बी नका, केवळ लालवाणी साहेबांनी विषय काढला म्हणून करायचं असं नाही. आता एक नोट करून घ्या सर्वात आधी, 1 जानेवारी प्रत्येक वर्षाच्या सर्वांनी नोट करून घ्या, 1 जानेवारी पासून ते 7 जानेवारीपर्यंत जे काही आता नोटरी अपॉइंट झाले असतील, 2 डॉक्युमेंट झाले असतील, 10 झाले असतील, 20 झाले असतील, त्यांनी ॲन्युअल रिपोर्ट टाईप करून ऑनलाईन फॉर्म 14 प्रमाणे तो ॲप्रोप्रिएट ऑथॉरिटीकडे सबमिट करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला पुढच्या वर्षी त्रास होऊ शकतो. हे कंपल्सरी नोट करून घ्या. बरोबर आहे ना सोनवणे साहेब? हां, तर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. आता ह्या गोष्टी कशासाठी सांगतोय की तुम्हाला मागच्या 3 वर्षाचे हे जे ॲन्युअल रिपोर्ट आहे, पुढे जाऊन जर तुम्हाला रिन्युअल करायचं असेल तर हे तुम्हाला कंपल्सरी लागतात, ते तुम्हाला जपून ठेवणं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही डॉक्युमेंट बनवताय त्याची फाईल तयार करा. जर माननीय डिस्ट्रिक्ट कोर्टाने जर तुम्हाला सांगितलं की हे कागद कुठे केलेला, तर तुम्हाला माननीय डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे तो सबमिट करावा लागतो. अदरवाईज ते रिमार्क देतात, पण मोस्टली होत नाही. पण तसं करू नका की होत नाही म्हणून करू नका असं नाही आहे. दुसरी गोष्ट, रजिस्टर्ड डे टू डे मेंटेन करायचं आहे की आज करू, आज झाले 20 डॉक्युमेंट झाले, मला वेळ नाही. 1 घंटा तुम्हाला नोटरीसाठी रोज द्यायचा आहे. संध्याकाळी तुमचं बिल बरोबर झालेलं आहे का, त्याच्यानुसार सिग्नेचर आलेलं आहे का, तुम्हाला सिग्नेचर नसेल व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट कोणी एक्झिक्यूट केलेलं आहे ते लिहून घ्यायचं आहे, तुमची सही पाहिजे. आपण जे मोस्टली 25 रुपयाचं तिकीट लावतो, आता हे जे तिकीट आहे याचा उल्लेख कुठे झालेला आहे? कोणी वाचलं का? कुठे नाही. आधी बॉम्बे स्टॅम्प ॲक्टमध्ये आर्टिकल 42 होतं, आता महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमध्ये 42 आर्टिकल प्रमाणे जर एखाद्या वेळेस तुमच्याकडे 4च तिकीट आहे, तुम्हाला किती लावायचे? 5-5चे 5. मग आता मी तर सांगितलं की 25 रुपयाचं तिकीट पाहिजे, मग कुठं एक तिकीट कुठून घ्यायचं किंवा दुसऱ्याकडून घ्यायचं का? नाही आहे, दुसरा पण नाही आहे. तर तुम्हाला आपले जे तिकीट आहे कोर्ट फीचे ते तुम्ही लावू शकतात, म्हणजे तुमचं त्या दिवसाचं काम जगू शकता. म्हणजे मी सांगितलं लावू शकता म्हणून सर्रास लावायचं नाही आहे, ते टायमिंग लावू शकता, कारण की ते सुद्धा कायद्याप्रमाणे आर्टिकल 42 प्रमाणे चालतात. म्हणजे डॉक्युमेंट जाऊ द्यायचं नाही, फक्त माझं इतकंच इंटेन्शन आहे. दुसरी गोष्ट की नोटरी हा गॅझेटेड ऑफिसर आहे का? नाही आहे. मग तो कोण आहे? पब्लिक सर्व्हिस म्हणून त्याला अपॉइंट केलेलं आहे. तुम्हाला सरकारने जे नोटराइज ॲक्ट आहे, नोबल प्रोफेशन आहे म्हणून तुम्हाला पब्लिक सर्व्हिसमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे. मग आता पब्लिक सर्व्हिस आहे तर तुम्ही रविवारी आम्ही डॉक्युमेंट बनवू शकतो का? नोटरीचं बनवू शकतो का? बनवू शकता, कारण की आपण करू शकतो. त्याच्यासाठी एक आहे, जर तुम्हाला औरंगपुरा एरिया दिला असेल, औरंगपुरा एरियाचं तर आता आपण बसतो कुठेही, त्याला काही हे नाही आहे. जर एखादं डॉक्युमेंट अब्रॉडहून आलेलं आहे तर त्या डॉक्युमेंटला तुम्ही परत नोटराईज करू शकता का? या एकदम रोजच्या गोष्टी आहे आणि करू शकता. तर कोणत्या प्रोव्हिजनमध्ये करू शकतात? करू शकता का? आता एक मनुष्य US बसलेला आहे, तिथे पण नोटरी आहे, तर त्यांनी जर तो शिक्का मारला असेल की माझ्यासमोर ह्या लिहून देणार यांनी हा सही केलेली आहे, माझ्यासमोर डॉक्युमेंट झाले, लिहून घेणार यांनी सही केलेली आहे, तर मग काय प्रोसिजर आहे? लिहून घेणार इथे आहे किंवा देणार इथे आहे, ते डॉक्युमेंट रीतसर नोटरी यांच्याकडे आणायचं. म्हणजे आपल्याकडे ते आलं डॉक्युमेंट्स की परत आपण जो काही XYZ माणूस असेल त्यांनी आपल्यासमोर सिग्नेचर करायचे आहे आणि आपले 2 विटनेस सांगायचं आहे की इन प्रेझेन्स ऑफ मी अस ह्या सिग्नेचर केलेलं आहे, त्याचं आयडेंटिटी कार्ड पाहायचं आणि तिथं अटेस्टेशनचा शिक्का मारायचा आणि बिफोर मी
यांनी माझ्यासमोर सही केलेली आहे. तर ते सेक्शन 14 प्रमाणे आपल्याला त्याचा राईट दिलेला आहे की तुम्ही ते करू शकतात. म्हणजे ही गोष्ट बऱ्याच वेळेस आहे, त्याच्यासाठी आपण फीज वगैरे चार्ज जास्त करू शकतो. आता दुसरी गोष्ट, मी इथं नोटरी करतो, मला जर बाहेर जायचं आहे, आता मी तर सांगितलं की बाबा तुम्ही औरंगपुरा सोडून जाऊ शकत नाही, तर मग त्याला काय, तर तुम्हाला रीतसर जाऊ शकता आणि तुम्ही 80 रुपये ते 100 रुपये पर आवर तुम्ही एक्स्ट्रा चार्ज घेऊ शकता. आता डॉक्युमेंट काय आहे ते तुमची कला आहे, परंतु त्याचा अतिरेकसुद्धा करू नका, कारण की ते पब्लिक सर्व्हिसमध्ये येत आहे, तुम्ही सेवा देण्यासाठी येत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मी आपल्या जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जे आजचे तीर्थराजजी चावडे साहेब, त्यांना मी विनंती करेल की मी सुरुवातीला सांगितलं की नोटरीला कन्झ्युमर रिड्रेसल फोरमचा अध्यक्ष करण्यासाठी कॅलिबर आहे. आता का कॅलिबर आहे, कारण की आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, एव्हिडन्स ॲक्ट ह्या सर्व गोष्टीची जाणीव सुप्रीम कोर्टाला माहिती आहे की ह्या लोकांकडे बंच ऑफ डॉक्युमेंट येतात, वेगवेगळ्या टाईपचे डॉक्युमेंट येतात, त्याच्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं. म्हणून ज्याची प्रॅक्टिस 10 वर्ष झालेली आहे, म्हणून त्याला आधी काय करायचे, जे रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आहे त्यांना कन्झ्युमर फोरमचे अध्यक्ष बनवायचे. तसं नाही आहे, एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की नाही, की नोटरीला सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा, ह्या गोष्टीतून प्रयत्न करायचा. आपल्याकडे आता 3-4 ग्रुप आहे नोटरीचे. सर्वात आधी कोणतरी एक टूम सोडून दिली की आपण वकील आहे, नोटरी करू शकतो का, नोटरी करू शकता, प्रत्येका महिनाभर चाललं. अरे तुम्ही वाचा ना, त्या ॲक्टमध्ये असं लिहिलेलं आहे की जो वकील आहे तोच नोटरी बनू शकतो. याचा अर्थ असं नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तो बिझनेस आहे का नाही. वकिली प्रोफेशन आहे, ते सुद्धा प्रोफेशन आहे, तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करा, कोणी अडवणार नाही. कायद्यामध्येच दिलेलं आहे की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तो जो समभ्रम आहे तुमच्याकडे तो काढून टाका. त्यासाठी व्यवस्थित डॉक्युमेंट करा, प्रॅक्टिस करा, पब्लिकेशन द्या, कलेक्शन करा. फक्त नोटरी केलं ना, तुमच्या हातात कला आहे, त्याला विचारायचं बाबा आता काय करणार आहे तू, पब्लिकेशन द्यायचं आहे का, ते करायचं आहे, करायचं, बिंदास करायचं, फक्त सर्व गोष्टी विचार करून करायचं. याच्या व्यतिरिक्त जे वकील आहेत, लेडीजला 7 वर्ष आहे आणि अनुसूचित जाती जमाती यांना सुद्धा 7 वर्ष आहे आणि ओपनला 10 वर्ष प्रॅक्टिस सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून नोटरी कोण बनू शकतं, कोण अप्लाय करू शकतं? नाही, हँडिकॅप म्हणजे कॉमन पर्सन नाही, जे रिटायर मिलिटरीवाले त्यांना सुद्धा नोटरी बनण्याचा अधिकार आहे, ते अप्लाय करू शकता. पण आपण ते सांगत नाही, जे चालू आहे ते चालू द्या, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी आपल्या जिल्हा वकील संघाला ही विनंती करेल की नोटरी हा सर्वात बेस्ट मीडिएटर असू शकतो, सर्वात बेस्ट काउन्सिलर असू शकतो, सर्वात बेस्ट कोर्ट कमिशनर असू शकतो, सर्वात बेस्ट हा आर्बिट्रेटर असू शकतो. त्या ॲक्टमध्ये दिलेलं आहे की सर्वात आधी नोटरीला, म्हणजे आता कॉमन ॲडव्होकेट नाही म्हणणार मी, कारण की आपल्याकडे 2 डिग्री असतात. एक नोटरी, आपल्याकडे जितक्या रोज काम करणारे वकील साहेब आहे त्यांच्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट येतात, आपण ते पाहतो, सर्व गोष्टी वाचता, म्हणून त्या व्यक्तीला अनुभव येतो. आपल्याकडे येताना किती लोक येतात, 4-4, 5-5, आपलं रोज डोकं खराब करावं लागतं. अरे बाबा असं नाही, असं असं नाही, असं, म्हणजे हा एक तडजोडीचा भाग आहे. जे डॉक्युमेंट होत नसेल तर आपण पटवून देतो की बाबा हे कायद्यामध्ये कसं बसतं हे करायसाठी. तर ह्या ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं सुद्धा म्हटलेलं आहे की आर्बिट्रेटर जर अपॉइंट करायचा असेल कोर्टासमोर किंवा क्रिमिनल ट्रायलमध्ये सुद्धा जे काही नोटरी आहे त्यांना कोर्ट कमिशनर यांना अपॉइंट करायचं एवढंच घेण्यासाठी. तर माझी विनंती राहील, आपल्या एक रिप्रेझेंटेशन करा आणि त्या रिप्रेझेंटेशनमध्ये असं लिहा की जे आम्ही इतकी नोटरी आहे त्यांना प्रत्येक कोर्टासमोर त्यांचे नाव द्या आणि ह्या लोकांना टर्न टू टर्न यांना मीडिएटर अपॉइंट करा.
यांना आर्बिट्रेटर अपॉइंट करा. आपल्याला स्पेशल आर्बिट्रेशनची ट्रेनिंग द्यायची जरूरत नाही, कारण की आपल्याकडेच रोज इतके लोक येतात, दिवसभर तेच काम करतो. त्याच्यासाठी मी सचिव साहेबांना सांगेल की आमचं जे काही रिप्रेझेंटेशन असेल ते माननीय डिस्ट्रिक्ट कोर्ट PDJ मॅडमकडे पाठवा, म्हणजे आम्हाला अजून काम मिळेल. फक्त 50-100 रुपयामध्ये खेळत बसण्यापेक्षा हे चांगले काम करा. बँकेमध्ये हे द्या, तुम्ही बँकेमध्ये एक अर्ज अजून देऊ शकता. गोल्ड लोन होतं, बरोबर आहे. गोल्ड लोनसाठी तिथं ते सोनं बरोबर आहे की नाही आहे, काय आहे ते आपल्यासमोर ते चेक करता, आपल्यासमोर ते मोजतात, आणि तिथे आपण तिथं ते डॉक्युमेंट झालं की एक मीडिएटर म्हणून किंवा त्यांचा काही जर डिस्प्यूट असेल एक्झिक्युशनमध्ये, आपण आर्बिट्रेटर म्हणून मीडिएटर म्हणून तिथं आपण बँकेत जाऊन तिथं ते डॉक्युमेंट आपल्यासमोर करू शकतो, आणि त्याच्यामध्ये एक चांगली स्मार्ट अमाऊंट आपल्याला भेटू शकते. असे प्रयत्न करा. फक्त जाऊन बसणं, नोटरी करणं, मी परेशान झालेलो आहे. मी हे 5 वर्षापासून ही नोटरी बंद करून टाकलेली आहे. माझं सिव्हिलचं काम चांगलं होतं. त्या इंदुमती मॅडमला चांगलं माहिती आहे की माझ्याकडे रोज 200-250 डॉक्युमेंट व्हायचे. एक लाईन लेडीजची राहायची, एक लाईन जेंट्सची राहायची. मी बिंदास करायचो, आर्ग्युमेंट करता वेळेस सुद्धा सहाय्य मारायचो. परंतु देवाच्या कृपेने आजपर्यंत कोणतंही डॉक्युमेंट माझ्या हाताखाली चुकीचं झालेलं नाही. त्याची फक्त काळजी घ्या, कारण की आपण कोर्टामध्ये निपटू शकतो. आपलेच बंधू म्हणणार आहे उसने डॉक्युमेंट क्या ये लफडे करता हो, म्हणजे झालं. अरे पण इतक्या धावपळीच्या याच्यामध्ये किंवा गडबडीमध्ये एखादं डॉक्युमेंट होतंच, खोटं होतं असं नाही, पण काहीतरी कोणतरी खोटा माणूस उभा राहून जातो, डॉक्युमेंट खोटं. आता इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, सर्व होऊन जातं. तर तुम्ही फक्त काय करायचं, आपल्याला येत नाही ना काही, बस 4 वेळेस चापलत राहायचं त्या डॉक्युमेंटला. ते समोरच्या माणसाला डाऊट येतो की साला वकील साहेब पाहतंय काय घडी घडी, ते करत राहायचं. नाही आलं ना ठीक आहे, 1-2 वेळेस फोन लागायचा, अरे ये ऐसा डॉक्युमेंट आहे साहेब क्या करणार. आता त्याला असं वाटतं की तू पोलिसला फोन लावतोय की कोणाला फोन लावतोय. तर ह्या गोष्टी काय करायचं, म्हणजे इतकं चंचलपणाने दाखवायचं, तिथं पाहत राहायचं. 4 वेळेस ते डॉक्युमेंट उचल पत करायचं. ते म्हणणार क्या वकील साहेब क्या देख रे, ते म्हणताच. असे चॅप्टर लोक राहतात. आणि जे टाऊट्स आहे त्यांच्यापासून दूर राहायचं, कारण की त्याच्याकडून जास्त धोका राहतो. चलो मेने साहब आहे, चलो भाई पोद्दार साहब आहे, इंगळे साहब आहे, मैं करा केला आता मेरे पहिचान के. अरे हो बाबा तुझ्या ओळखीचा, आम्ही तुमच्यासाठीच बसलेलो आहे. पण सर्वात जास्त आपल्याला धोका त्यांच्याकडे राहतो. तर तुम्ही सर्वात आधी एकच हे करायचं आहे की युनिटी ठेवायची, आणि एक रिप्रेझेंटेशन पोलीस स्टेशनला द्यायचं आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला द्यायचं आहे. त्याची मदत घ्यायची आहे. तर आमचे मित्र सिकंदर साहेबांकडनं त्या महाराष्ट्र अँड बार काउन्सिलच्या लेटर हेडवर सर्वांनी सह्या करून सांगायचं आहे की बाबा इथे असे टाऊट फिरताय, त्यांचं तुम्ही विचार करा, त्यांना दूर ठेवा, आणि आम्हाला आमचं काम व्यवस्थित करू द्या, जेणेकरून आमच्याकडनं व्यवस्थित डॉक्युमेंट होतील. आणि जर यदा कदाचित काही जर असं झालंय असेल तर आपल्याला घाबरण्याची जरूरत नाही. डायरेक्ट त्यांना करायची असेल तर ॲप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणजे कोण आहे, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांनी कन्सर्न जे पोलीस स्टेशन आहे सेक्शन 13 प्रमाणे JMFC हे तुमच्यावर कॉग्निझन घेऊ शकत नाही, डायरेक्टली घेऊ शकत नाही. त्यांना परमिशन घ्यावं लागते. आणि जर ते असा प्रयत्न करत असेल की मॅडम तुम्हाला ऐसा डॉक्युमेंट हुआ है आ जाओ पोलीस स्टेशनमध्ये, घाबरायचं काम नाही आहे, आणि त्याच्यामध्ये लपवायचं काम नाही आहे. किंवा ललवानी साहेबांना माहीत पडून जाईल हे डॉक्युमेंट खोटं झालं, पात्रीकर साहेबांना माहीत पडून जाईल की हे डॉक्युमेंट खोटं झालं, असं शरमायचं नाही. बिंदास यायचं, सिनियर वकिलांशी सल्ला मसलत करायची. त्यांचे काही ना काही अनुभव असतात, पाहण्याचा नजराना वेगळा असतो, नजर वेगळी असते की बाबा अरे असं नाही असं झालेलं आहे, कुठे काय करायचं हे विचार करून करायचं. कारण की आपण आपले बंधू आहे, त्याच्यामुळे बिंदास घाबरायचं काम नाही. नाही तर जायचं आणि पोलीस स्टेशनमध्ये अरे हो मेरे पहिचान काय आहे असं कधीही करायचं नाही. तिथून सुटला तर माननीय डिस्ट्रिक्ट कोर्टासमोरून तुम्हाला
जाता येत नाही. फोर्जरी सर्व गोष्टी होऊ शकतात. कोणतेही डॉक्युमेंटमध्ये किंवा रिसिप्टमध्ये बदल करू नये, खोडाखाड करू नये, ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला आता आपल्याकडे मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या 3-4 लँग्वेज तुम्हाला येऊ शकतात. आता खरंच म्हणजे आपल्याला पब्लिक सर्व्हिस बी आहे, पण ती पब्लिक सर्व्हिस आपण सर्व सोडून आपण लोकांसाठीच बसलेलो आहे. ते जर वाढवायची असेल, आता एखादं कर्नाटकचं, कन्नडचं किंवा कुठलं डॉक्युमेंट आलं ते तुम्हाला व्हेरीफाय करता येतं का? अटेस्टेड करता येतं का? ट्रान्सलेट करता येतं का? करता येतं, परंतु तुम्हाला ती लँग्वेज आली पाहिजे आणि ते तुमच्या मातृभाषेमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये ते तुम्ही करू शकतात. परंतु अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जर एखादं ट्रान्सलेटर असेल, त्यांनी सही शिक्का जो लिगली आहे, त्याला लँग्वेज येते, त्याच्याकडनं ट्रान्सलेशन करून इंग्लिशमध्ये वगैरे असेल आणि ते तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही ते व्हेरीफाय केलं आहे ह्या माणसाकडनं एक लाईन, तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर व्हेरीफाय दी ट्रान्सलेशन बिफोर नोटरी म्हणून तुम्ही शिक्का मारून ते देऊ शकतात. त्याचे तीच प्रोसिजर आहे की लाल शील, तिकीट आणि ते लावून तुम्ही हे करायचं. आता जो तुमच्याकडे शिक्के काही बनवले असतील, शिक्के किती इंचाचे असायला पाहिजे, मोठा शिक्का, लहान शिक्का, त्याच्यानंतर लाल शिल्या किती साईजचा असायला पाहिजे, हे नोटरी ॲक्टमध्ये पाहिलं का? नाही. एकदा पाहून घ्या. त्या याच्याप्रमाणेच तुम्हाला शिक्के तयार करायचे. कोणी छोटं करतं, कोणी मोठं करतं, कोणत्याही शाईने करायला पाहिजे. कोणी लाल मारतं, मी मारले होते मध्ये की लोकांनी निळे मारले, मी लाल मारा, पण ते चालत नाही. आणि त्याच्यासाठी जे शिक्क्यावर तुम्हाला तारीख दिलेली आहे, तुमचं रिन्युअल झालं की ते शिक्के बांधून ठेवून द्यायचे, नवीन शिक्के बनवायचे, त्याच्यावर डेट्स नवीन यायचे. आता मध्ये एक हे झालं होतं की एकदा नोटरी झालं की 2 टर्म फक्त राहायचं, आणि 2 टर्म राहायचं. मग आपण त्या पब्लिक सर्व्हिसच्या नावाखाली आपण इतकं इन्व्हॉल्व होऊन जातं की इकडे सर्व कामं डुबतं आपले, आपण करतं. कारण की नेमकं असं होतं, आपलं मॅटरमध्ये पुकारा आणि साफ डॉक्युमेंट, म्हणजे इकडे एक तर हे 50 रुपये जातील आणि ते मॅटर डिसमिस होईल. तर त्याच्यासाठी सिकंदर साहेबांनी रिप्रेझेंटेशन दिलं होतं की बाबा जो 2 टर्मचा जो तुम्ही अमेंडमेंट केलेलं आहे, 2021चं जे सेक्शन 5मध्ये जे अमेंडमेंट झालेली आहे ती इम्प्लिमेंटेशन झालेली नाही आहे, त्यांचे आपल्यावर उपकार आहे असं समजून चालू. म्हणजे मी स्पष्ट शब्दात बोलतो, कारण की मी तर आता 2005चा आहे, त्यांच्यापेक्षा 1 वर्ष आय थिंक सिनियर आहे मैं आपको, आहे ना. तर मी तर संपलोच होतो. असं नाही आहे की प्रत्येक आपल्या वकील बंधूंची प्रॅक्टिस चांगली आहे, असे नाही आहे. तुम्हाला ह्या नोटरीमधून लोकांना सर्व्हिस पण द्या, आपलंही व्यवस्थित पोट भरा, लोकांना जास्त लुबाडू पण नका, व्यवस्थित काम करा आणि जे काही प्रॉब्लेम असतील ते शेअर करा. आता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्या मी की पहिलं काम तुम्हाला जानेवारीमध्ये करायचं आहे, 1 जानेवारीला अटेस्टेशन कंपल्सरी पाहिजे. आता विलचं मी तुम्हाला सांगतो, विल जर नोटरी समोर झाली असेल, एक थोडंसं आउट ऑफ मी जातो, कोर्टासमोर जर एखादं विल गेलं की ह्या विलमध्ये मी वारल्यानंतर जितेंद्र भाले हे ॲडमिनिस्ट्रेटर राहतील, त्या विलवर जर असं लिहिलं असेल तर त्या विलनुसार तुम्हाला प्रोबेट दाखल करता येतं का लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दाखल करता येतं? हां बोला अरे बोला ना, फटाफट बोला ना. हां लेटर ऑफ ॲडमिशन बी आणि प्रोबेट बी का फक्त प्रोबेट? दोन पण. आणि जर नाव नसेल तर हां नाही. हे पहा, बेसिकली नाव जर असेल मध्ये की आनंदा यांचं नाव आहे, हे लेटर ऑफ ॲडमिशनला ॲडमिनिस्ट्रेटर राहतील, तर त्याचं फक्त प्रोबेट होतं. जर नाव नसेल तर तुम्हाला लेटर ऑफ ॲडमिशन सुद्धा घेता येतं आणि प्रोबेट सुद्धा दाखल करू शकतो.
हा प्रश्न येतो. व्हीलचं प्रोबेट घेता वेळेस, लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेता वेळ कंपल्सरी सेक्शन 68 प्रमाणे तुम्हाला विटनेस आहे. तर दाखल करते वेळेस इट इज अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये की एक विटनेस दाखल करते वेळेस त्याची साक्ष घेऊन दाखल करणं. अदरवाईज जर ज्या वकिलाला ह्या गोष्टी माहीत असेल, हुशार वकील असेल आपल्यापेक्षा, तर तो पहिल्या दिवशी नॉन कम्प्लायन्समध्ये तुमचं प्रोबेट उडवू शकतो. याची काळजी घ्यायची. त्याच्यासाठी मी म्हणतोय की व्हील करते वेळेस ॲटलिस्ट 2-3 विटनेस घेऊन टाकायचे. एक मेला तर दुसरा, दुसरा मेला तर तिसरा, नाही तर शेवटी नोटरी तर आहेच. त्याच्यासाठी त्याला अटेस्टेशन, व्हेरिफिकेशन आणि हे सर्व झाल्यानंतर जो आपण शिक्का मारतो त्याला ऑथेंटिकेशन म्हणतो. आणि ऑथेंटिकेशन कधी होईल? रजिस्टर नंबर द्यायला पाहिजे, बिल बुकमध्ये तुमची एंट्री यायला पाहिजे, त्याची एंट्री त्या पुस्तकामध्ये, त्या रजिस्टरमध्ये पाहिजे. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याला ऑथेंटिकेशन असा शब्द दिलेला आहे. सिनियर वकील जे असतात सिव्हिलचे ते म्हणतात की तुम्हाला ऑथेंटिकेशनचा शब्द माहिती का, अर्थ माहिती का? मग 50 जर वकील मागे बसलेला असेल तर आपली तिथं इज्जत जाते. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला कोर्टासमोर जावं लागेल. बरं, एक आता ही एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आता किती रुपयाचं स्टॅम्प 100 रुपयाचं ॲफिडेव्हिटला लागतं किंवा ॲग्रीमेंट टू सेलला लागतं? हां, आता आलं होतं ना काहीतरी 500 रुपये 500 रुपये. किती लोकांचं म्हणणं आहे 500 रुपये लागतं? नाही, आधी एक GR आला होता की 500 रुपयाचं करायचं, परंतु काही रिप्रेझेंटेशन गेले तर 100 रुपयाचा बॉन्ड लागतो. आता मग तुम्हाला का लागतो, कुठे लागतो, ह्या सगळ्या गोष्टी स्टॅम्प पॅकमध्ये सुद्धा तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट पाहिजे. तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे की कोणत्या याला कोणते तिकीट लागायला पाहिजे. आता 100 रुपयाचा बॉन्ड समजा मी आज परचेस केला तर तो किती दिवस चालू शकतो, किती दिवसानंतर वापरला पाहिजे? आधी 6 महिने होता, नंतर 4 महिने झाला. आता जर बॉन्ड घेतला तो 4 महिन्याच्या आत त्याला लिहून टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी किती दिवस असेल? हां, त्याची व्हॅलिडिटी एकदा तुम्ही कोर्टामध्ये गेला किंवा तो वापरला की त्याची ती सुरुवात होऊन जाते. म्हणजे आधी कसं व्हायचं की बाबा 6 महिन्याच्यात त्याला वापरला पाहिजे. आपले हे जे संभ्रम आहे ते तुम्हाला दूर व्हायला पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वाचा, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट वाचा. त्याच्यानंतर समजा जनरल पॉवर ऑफ अटर्नी झाला. किती प्रकार आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नीचे? हां, कोणते कोणते? अजून हे बा, स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आहे की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, तितक्या हद्दीपर्यंत तुम्ही करू शकता. जनरल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये जर तुमच्यासमोर एक डॉक्युमेंट आलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे खरेदी विक्री करायची आहे, तर तुम्हाला तो जनरल पॉवर ऑफ अटर्नी नोटराईज करता येतो का? नाही. करायचा का? नाही करायचा. तुम्हाला करण्याचा अधिकार नाही आहे. अदरवाईज तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते की अरे तुम्ही तर वकील आहे ना, तुम्हाला तर कायद्याचं नॉलेज आहे ना, असं कोर्टामध्ये म्हटलं जातं. सिनियर वकील म्हटले जाते. पोलिसांकडे केस झाली तर ते आपल्याला म्हणतात की तुम्ही हे का केलं. त्याच्यासाठी जिथं सेल्डीट करून द्यायचे जर पॉवर लिहिली असेल तर ते करायचं नाही. आता इरिव्होकेबलमध्ये काय प्रकार आहे हा जनरल पॉवर ऑफ अटर्नीमध्ये? इरिव्होकेबलमध्ये कधी होईल? जर मी मेने साहेबांकडून एक प्रॉपर्टी घेतली तर त्यांना जर डेव्हलपला दिली मी, तर मग काय करायचं, ती डेव्हलप करताना मी तुम्हाला 1-2 फ्लॅट देतील. तो इंटरेस्ट क्रिएट झाला ना, त्याला इरिव्होकेबल जीपे म्हणतात. किंवा मला 1 लाख रुपये दिले म्हणजे तो इरिव्होकेबल होता, तो साध्या जीपेमध्ये येऊ शकत नाही. आता जर असे जर जीपे असतील अशा वेळेस जुन्या एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे सेक्शन 80 प्रमाणे, आता आय थिंक 79 दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असं काही ते हे केलं नाही. हा जीपे जर तुम्ही व्यवस्थित, मला एक सांगा आता की त्या जीपेवर तुम्ही बिफोर मी मारणार का ॲफिडेव्हिटचा शिक्का मारणार? सांगा पटापट. अरे आपण घरचं आहे असं शर्म करू नका, बिलकुल सांगा.
हां हे बा बिफोर मी याच्यासाठी मारायचं आहे की हे डॉक्युमेंट माझ्यासमोर झालं आहे आणि तुम्हाला ॲफिडेविटचा शिक्का मारायचा आहे की हे व्हेरीफाय केलेलं आहे. व्हेरीफाय कधी होतं? ॲफिडेविटने होतं. तर तुम्हाला ॲफिडेविटचा शिक्का मारायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्या विलप्रमाणे द्यावं लागतं ओपिनियन की हा बाबा या सर आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण थोडंसं व्यवस्थित मेंटेन करायचं. लोकांनाही वाटतं की बाबा इथं नोटरी चांगली होते, फोटो काढायचे, मोस्टली फोटो घ्यायचे, ह्या सर्व गोष्टी आपण करायला पाहिजे. आता सर्वात आधी जे आपले ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही सर्वात आधी 1 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत जो आपला ॲन्युअल रिपोर्ट आहे तो पाठवायचा आहे. ते आपला वाघमारे, विनोद वाघमारे त्याच्याकडे सर्व्हर आता फक्त रजिस्ट्रेशन नंबर वगैरे द्यायचे आणि ते करून त्यांनी पाठवून द्यायचे. तर त्याप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी ॲक्ट करायला पाहिजे. आता जर तुमच्या मनात काही शंका असतील ते बिनधास्त विचारा. 2 मिनटं मग आपण सिकंदर साहेबांचं ऐकायचं आहे आपल्याला. काय याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर विचारा. बरं एक अजून सांगतो की आपण मोस्टली काय करायचं त्या नोटरी ॲक्टमध्ये आपण रजिस्टरमध्ये वरती रजिस्ट्रेशन नंबर असतो, पेज नंबर टाकायचे 1 2 3 4 5 6 कंपल्सरी टाकायचे त्या पेजिंगवर आणि तिथे लिहून देणार घेणाऱ्यांच्या सह्या पाहिजे. शेवटी रिमार्क असतो, आपली सही असते. तिकीटचं लिहायचं 25 रुपये. मोस्टली तुम्ही 100 घ्या, 50 घ्या, 80 घ्या, 90 घ्या, तुमच्या याच्याप्रमाणे त्या शेड्यूलप्रमाणे दिलेले आहे कितके. तर आपण साधारण मी तरी त्याच्याकडनं 10 रुपये फीस घेतलेली म्हणून मी लिहितो. 25 + 10 किती झाले? 35. म्हणजे 35 रुपयाची आपली रिसिप्ट फाडली पाहिजे. रिसिप्टवर एकाची कोणाची जरी सही असेल तरी चालेल, असं नाही की 4 लोकांच्या सह्या आहे. मोस्टली तुम्ही लिहून देणार कोण आहे ते बघा. तो जर येत नसेल, पण काय कधी कधी काय होऊन जातं, जे लीज असतात किंवा लिव्ह अँड लायसन असतात ते लिहून देणार कोण येतं? जो भाडेकरू असतो, जो लायसन्सी असतो तो येतो. तो जर माहीत आहे साहेब नाही, जो घर मालक आहे त्याला समोर पाहिजे. अदरवाईज काय होऊन जातं, मी आलो, इंग्रज साहेब माझ्या ओळखीचे, मेने साहेब ओळखीचे, सह्या करून चाललं गेलो. चालत नाही. एकतर नोटरीला लिव्ह अँड लायसन आणि लीज तुम्हाला करता येत नाही, परंतु आपण दखून घेतो. कारण की माझ्याकडे बरेच डिस्ट्रिक्ट जज साहेबांचे सुद्धा माझ्याकडे डॉक्युमेंट्स होता, कारण की बदल्या होता, करून घेतो. पण समोरचा मनुष्य काय आहे हे पाहून तुम्ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित करायला पाहिजे. नोटरी म्हणजे प्रत्येक पावलावर काटे आहेत असं समजून चालायचं. घाई करायची नाही. नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की त्या एक ॲड पाहिली का तुम्ही त्या फेविकीची, तो एक माणूस बसतो दिवसभर ते मासोळ्या पकडतो, अरे अजून आला नाही, दुसरा येतो 4 फेविकीची लावतो आणि लगेच 4 मासोळ्या पकडून घेतो. असं नाही करायचं. कारण की ते फेविकिक त्या मासोळ्यांच्या याच्यामध्ये गेलेलं असतं आणि पुढे जाऊन तुम्हाला ती त्रास होऊ शकतं. येऊ द्या टाईम येऊ द्या. तुम्ही गडबड करू नका. जितकं घाई कराल तितकं तुम्ही फसाल, याची फक्त एक दक्षता घ्यायची. असं कंपल्सरी नाही की तुम्ही आज आले आणि 500 रुपये देईल. अरे इमानदारीने करा. तुम्हाला 1000 रुपये पर डे तर कुठे गेले नाही. बँकेत जा, बँकेत तुमचे हे करा. असं समजा की बाबा ह्या बँकेत ललवाणी साहेबांचं आधीच आहे, अरे जाऊ द्या, आपलं नाव टाका, ललवाणी साहेब गेले उडत करा. प्रत्येक बँकेत जायचं, प्रत्येक ठिकाणी जायचं आणि आपले काम. हे आपल्याकडे ॲक्ट आहे, म्हणजे कला आहे आपली आहे की तुम्ही काय करू शकतात. याच्यानंतर तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. हां, काय करायचं, स्टॅम्प जो काही बनवणार आहे त्याच्याकडे जायचं. तो तुम्हाला नोटरीचं सर्टिफिकेट मागेल, त्याला अटेस्टेड करून द्यायचं, तिथेच बसायचं, त्याला म्हणा हे कर, बरोबर आहे, करून घ्यायचं. 1 घंटा लागेल चालेल, लगेच त्याला डिलीट मारून द्यायचं. ते स्टॅम्पचे शिक्के इमिजिएटली
वरती पाठवून द्यायचं. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की तारीख तुम्हाला जर 1 जानेवारीपासून जर होत असेल, 5 वर्षासाठी होत असेल, तर ते शिक्के तिथे पाठवून द्यायचे. आणि तुमचं 5 वर्ष संपले, रिन्युअल झालं, रिन्युअल हे मोस्टली 6-7 महिने अगोदरच पाठवून द्यायचं आहे. ऑनलाईन पाठवा किंवा तुम्हाला फिजिकली पाठवता येईल पाठवा. नाही समजत असेल, सिकंदर साहेब हे जे काही सिनियर्स असतील त्यांना विचारा, म्हणजे आपल्याला अडचणी येऊ शकत नाही. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आपण सर्टिफिकेट पाठवून दिलं, तर तो जो 6 महिन्याचा पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोटरी करू शकतात का? हां, करू शकता, पण ज्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस आला स्टॉप करून द्यायचा आणि तोपर्यंत नोटरी आली म्हणजे रिन्युअल आलं की मग सुरुवात करायची. रिन्युअल आपण जेव्हा माननीय डिस्ट्रिक्ट कोर्टाची नोटीस आल्यानंतर, आता सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रार साहेबांकडे एक लेटर देऊन टाका की आम्ही असे अपॉइंट झालेलो आहे, आमचे हे आहे. तुम्हाला लगेच नोटीस येतील की तुमचे रजिस्टर मेंटेन करा आणि ते तुम्ही हे करा. त्याच्यासोबत सुद्धा एक त्याची अटेस्टेड कॉपी जोडून द्यायची, त्या प्रत्येक रजिस्टरमध्ये लावूनच द्यायची. सर्टिफिकेट तुम्हाला सांगितलेलं आहे की शेवटच्या पाण्यावर सर्टिफिकेट द्यायचं आहे की आय हॅव नोटराईज सो अँड सो, सिरियल नंबर 1 to वॉट एव्हर 1000-2000 इतकी मी नोटराईज केलेलं आहे. देर इज नो एनी अदर डॉक्युमेंट नोटराईज एक्सेप्ट दिस, शिक्का म्हणून सेम. आता ते आपण करत राहतो, पण आपलं प्रामाणिकपणा समोर आला पाहिजे. त्याच्यासाठी कोणी तुम्हाला चुकीचं रिपोर्ट देणार नाही, कारण की तुम्हाला ॲन्युअल रिपोर्ट तर आपण पाठवतोच, त्याच्यानंतर हे सर्व पाहून माननीय डिस्ट्रिक्ट कोर्ट त्यांच्या स्वतःच्या सिग्नेचरने तुम्हाला रिपोर्ट देतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय बाबा चांगलं काम करा आणि प्रत्येक कोर्टासमोर लिस्ट द्या आपल्या अध्यक्ष साहेब आणि सेक्रेटरी साहेबांसमोर की आम्हाला आर्बिट्रेटर म्हणून अपॉइंट करा. कारण की एक याच्यात जर आर्बिट्रेटर अपॉइंट केलं 5,000 रुपये पर डे आपल्याला भेटतात, द्यायला पाहिजे. 3,000-5,000 द्यायलाच पाहिजे, कारण की ह्या नोटरीबरोबर तुम्ही ह्या सर्व गोष्टी आपलं उत्पन्नाचं साधनसुद्धा वाढवा. मॅटर भेटतात तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित काम करा, झिकझिक करू नका. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगायचं एकच आहे की आपल्याला लॉंग टाईम नोटरी टिकून ठेवायची आहे, काम वाढवायचं आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहायला पाहिजे. धन्यवाद. बोला सर. यस सर. यस, ते आपण आता काय आहे पहा, ऑफ द रेकॉर्ड मी बोलतो. अशा वेळेस जो काही कन्सर्न मॅनेजर असेल त्याची सही आयडेंटिफाईड म्हणून घेऊन टाकायची. आता ॲक्च्युअलमध्ये तो माणूस येईल, आपण डॉक्युमेंट करायचे की नाही करायचे, एक तर कायद्याप्रमाणे ते करता येत नाही, कारण की तुम्हाला अटेस्टेशन कधी कधी आठवण येते, आपण रडतो कधी कोर्टाची नोटीस आली आणि जर क्रॉसमध्ये आमच्यासारखा एखादा जर वकील भेटून गेला मग तो रडवल्यासारखा राहत नाही. करा, कारण की बँकेचे जे डॉक्युमेंट आहे मोस्टली बँक व्हेरीफाय करूनच करतो. आता आपण सर्च रिपोर्ट देतो, बरोबर ना, सर्च रिपोर्ट देतो आणि जर काही झालं तर कोणावर आपण देतो, आपल्याच बंधूवर टाकतो की यांनी तर पूर्ण रेकॉर्ड पाहिलं आहे आणि असं असं सर्च रिपोर्ट आहे, इट इज ट्रू अँड करेक्ट. त्याच्यानंतर तर मला हे सांगायचं आहे तिथं रजिस्टर नंबर तुम्ही देऊ नका, अटेस्टेड मारून टाकायचं बिफोर डेट आहे. त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळे हॉल दिलेले. यस, तर अशा वेळेस एकदा ते सिक्वेन्सला चालू झाले की तुमचं येईल. आणि आता आधीच तुम्ही त्यांना खुश केलेलं आहे वोटिंग करून, त्यांना द्यावंच लागेल. ते येणारच आहे, फक्त एक 5-6 महिन्यात ते प्रोसेस आहे, कारण की त्याला इंग्रजीमध्ये बनवा, हिंदीमध्ये बनवा. काही त्रुटी येत आहे, मी पाहतोय ग्रुपमध्ये अशा त्रुटी येत आहे, त्याच्यासाठी आपले परफेक्ट लोक आहे. आणि आमचे मित्र हे फक्त महाराष्ट्र अँड बार काउन्सिलचे अध्यक्षच नाही आहे, ते फिल्म सिटीचे ते उपाध्यक्षसुद्धा आहे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहे. येस ना, मायनॉरिटी सेलचे काय काय सर. हां, म्हणजे आपण पाहत असेल की बाबा हे आज माननीय कलेक्टर साहेबांसोबत, आज माननीय मंत्र्यांसमोर
तर त्याचा सांगायचा उद्देश असा आहे, त्यांना फिरू द्या पण त्याचा फायदा उचला. ते आपल्या घरचेच आहे. कधी फोन करा, कधी फोन करा, ते कधी तुम्हाला असं म्हणणार नाही की अरे बाबा मी तुला ओळखत नाही, काही नाही. ते सर्व कामं सोडून ते काम करतील. दुसरी गोष्ट, या ठाकरे साहेब या. ठाकरे साहेबांना पण नोटरीचा अनुभव आहे. आता अनुभव कशासाठी आहे, तुम्ही त्या ग्रुपमध्ये पहा, त्यांना ॲड केलेलं आहे. ते मीच म्हणलं की बा ठाकरे साहेबांना ह्या ग्रुपमध्ये काय ॲड केलं, त्यांच्याकडे नोटरी नाही, काही नाही. परंतु ते सल्लागार म्हणून माननीय सिकंदर साहेबांनी त्यांना अपॉइंट केलेलं आहे. आणि जर काही केसेस झाल्या तर ते ठाकरे साहेबांनी 2004 पासून चांदेवाल साहेबांपासून सेक्शन 13 सांगतोय मी आपल्या नोटरी ॲक्टमध्ये, की जर नोटरी वकिलांवर जर क्रिमिनल केसेस झाल्या तर ते काढण्याचं काम ठाकरे साहेबांनी बऱ्याच केलेलं आहे. त्याचा फायदा मला काय आहे, फक्त कोणाचं काही झालं की मला मी त्यांच्यासोबत जेवायला जातो. ते फीस घेत नाही, ते फीस घेत नाही आणि द्यायची पण नाही त्यांना. ते म्हणते की अरे मेरा काम इथं नाही. नाही कायचं काम, तुम्ही सल्लागार म्हणून तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे, त्यांना 1 रुपया द्यायचे नाही. हां, ते फक्त इतकेच भुकेले आहे की जेवण बिवण करून घेता आणि त्यावेळेस मला विसरू नका बाबा. बरोबर ना सिकंदर साहेब? येस. म्हणजे हे मजाकची गोष्ट आहे, पण मला इतकीच विनंती आहे सर्वांना की जर होत नसेल बिनधास्त फोन करायचा, कधी फोन करा. सिकंदर साहेब आहे, मी आहे, सांगा असं असं डॉक्युमेंट आहे, करू का, काही हरकत नाही. फक्त अडकू नका, पुढे त्रास होतो. अजून काही विचारायचं सांगा. आपण आपले डॉक्युमेंट करू शकतो. आता मी एखादं डॉक्युमेंट करून दिलं म्हणजे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अटेस्टेशन आणि ऑथेंटिकेशन केलेलं आहे, हे तुम्हाला जाणीव आहे. त्याच्यापेक्षा परफेक्टेशन काय पाहिजे. तुम्ही छाती ठोकून सांगू शकता कोर्टासमोर की साहेब मी एका प्रकरणामध्ये, म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही आहे, एक ॲडॉप्शन डीड आहे. ॲडॉप्शन डीड नोटरीवर करता येते का, नाही करता येत. मी केलं मी आणि तेच मॅटर माझ्याकडे आलं. त्यांनी सर्व गोष्टी सोडल्या. साहेब ललवान साहेब सिनियर आहे, त्यांना हे नॉलेज आहे, तरी ॲडॉप्शन डीड त्यांनी केलं आणि हे ॲडॉप्शन डीड एकदम करेक्ट आहे आणि त्याला हे करा. अरे हो बाबा मी केलं, पण मी तिथं एक रिमार्क मारून ठेवला की हे डॉक्युमेंट फॉर्मल डॉक्युमेंट आहे आणि तू जाऊन रजिस्टर कर किंवा ज्युनाईल जस्टिस ॲक्ट प्रमाणे सेक्शन 41 प्रमाणे तुम्हाला ते कंप्लाय करायचं, गव्हर्नमेंटला पाठवायचं, सर्व डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि ते ॲडॉप्शन हे करून घ्यायचं. नाही तर माननीय प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजला पॉवर आहे, पिटिशन दाखल करायचं 2 महिन्यात, तर आपल्याला परवानगी भेटते ॲडॉप्शनची. ह्या सर्व प्रोसिजर तुम्ही फॉलो करून हे करायचं. तर मग मी सांगितलं ओके, याला मी सांगितलं होतं की बाबा या इथं जा तू, याने गेलं नाही. ते मॅटर मी जिंकलो आणि ते ॲडॉप्शन प्रूव्ह झालं की हे ॲडॉप्शन बरोबर झालं नाही. आता एक गोष्ट सांगा की ललवाणी साहेब म्हणतात की बाबा तुम्ही नोटरी तर बरोबर केली, मग त्याला एक्झिबिट व्हायलाच पाहिजे का. एक्झिबिट होणं जरुरी नाही, दॅट इज दी प्रायव्हेट डॉक्युमेंट. प्रत्येक डॉक्युमेंट, आता मला सांगा नोटरी करणं जरुरीच आहे का प्रत्येक डॉक्युमेंटला, सांगा फटाफट सांगा. नाही. मग तुम्हाला नोटरी करायची, तुम्हाला पब्लिक सर्व्हिस म्हणून तुम्ही त्याच्यात जर येत आहे, सर्वंट म्हणून येत आहे, तर तुम्हाला का अपॉइंट केलं. ह्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला ज्या रिपीट केल्या त्या तुम्ही करायला पाहिजे. फक्त तुम्हाला माननीय कोर्ट ह्या नजरेनं पाहतं की बाबा अंकुशे साहेबांनी जी नोटरी केलेली आहे ती करेक्टच असायला पाहिजे. इंगळे साहेबांनी जी नोटरी केलेली आहे ती करेक्टच असायला पाहिजे, म्हणून तुमच्यावर डिसबिलीव्ह करण्याचा प्रसंग येऊ देऊ नका. अदरवाईज तिथं खूप हजामत होते, कोर्टासमोर आपल्याला खाली तोंड घालावं लागतं. एक ॲक्ट तुम्ही परफेक्ट करा, घाबरू नका, बिंदास राहा. तर याच्यासाठी समजा चुकीनं इंगळे साहेबांनी नोटरी केली आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर दिला नाही, व्हॉट इज दी इफेक्ट दॅट, काय सांगा. हां नाही, मग ते कोर्टासमोर मॅटर गेलं तर काय करायचं. या
नाही, कोर्टाने ते पाहायला नाही पाहिजे का? हां, का पाहायला पाहिजे? नाही नाही, रजिस्ट्रेशन नाही आहे, तुमच्या सह्या आहे, विटनेसच्या सह्या आहे, माझी सही आहे. याचा अर्थ काय होतो? मी बॅकडेटमध्ये केले असेल किंवा कोणीतरी दोघा तिघापैकी तिथं हजर नसेल म्हणून तुमच्या नोटरीच्या याच्यावर त्याची एंट्री नाही आहे आणि सिग्नेचर केली नाही. असं जर झालंच तर मग काय कराल? काय करणार? काय काय उत्तर आहे? आता तुम्ही कोर्टासमोर उभा आहे, कोर्ट ते वकील साहेब विचारले रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे. हा ठीक आहे बाबा, जर कोणी जर डिनाय करत नसेल त्याला पुढे पर्याय ती फक्त इतकंच समजू शकतो आपण, ती नोटरी झालेली नाही आहे, ती नोटरी झालेली नाही आहे. पण नोटरी होणं, या ठाकरे साहेब या, नोटराईज करणं, डॉक्युमेंट नोटराईज करणं इज डिफर दॅन डॉक्युमेंट. समजा नोटरी झाली आणि मी समोरच्या व्यक्तीने त्या डॉक्युमेंटला सांगितलं नाही हे झालंच नाही, हे झालं नाही म्हणून नोटरी झालं, रजिस्ट्रेशन नंबर दिलं, सर्व काही झालं म्हणून ते डॉक्युमेंट प्रिझम्पशन पकडता येईल का? नाही पकडता येणार. त्याला तुम्हाला अटेस्टिंग विटनेसकडनं प्रूव्ह करावंच लागेल. म्हणून इतकं काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आणि शेवटी काय आहे, आपले संबंध असतात, दोन हात आहे आपल्याकडे. बाबा सर याच्यानंतर होणार नाही, माफी मागून घ्यायची आणि आपलं काम चालू ठेवायचं. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही, पण ह्या लक्षात ठेवा, असं करू नका. त्याला कंपल्सरी रजिस्ट्रेशन पाहिजेच. म्हणजे तो डाऊट कोर्टाला येतो, समोरच्या वकिलाला येतो की हे सह्याने आहे तर हा माणूस आलेला नाही, म्हणजे तो दिल्लीला पाहिजे, हा आला कधी? इथून पंचायत येतं. तर अशा वेळेस ह्या सर्व गोष्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. धन्यवाद. बोला मॅडम. काही घाबरायचं काम नाही. हे बा, मी आलो, मी सिग्नेचर दिली, 10 वारस असतील, मी लपवलं किंवा वारस मी एकटाच आहे, तुम्ही त्याची सही घेतली, रजिस्टरमध्ये नोंद केली, कॉन्सिक्वेन्सेस त्याला बघावं लागतील. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला फक्त एक ॲफिडेविटवर दिलं त्याने की आय एम दी ओनली हिअर्स ऑफ सो अँड सो आणि मला 7/12 हे करायचं आहे, तो त्याचं पहिल. तुम्हाला काय करायचं आहे? ते डॉक्युमेंट व्यवस्थित नोटराईज करायचं आहे. आता जर तुमच्याकडे ताजमहालचं डॉक्युमेंट आलं, तुम्ही करणार आहे का? आता हे आपलं बीबी का मकबरा आहे, करणार आहे का? नाही करणार. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाहायला पाहिजे. त्या 7/12वर, त्या PR कार्डवर, त्या प्रॉपर्टीच्या एखाद्या राईट जर जात असेल तर त्यावेळेस तुम्ही प्रिकॉशन घेणं जरुरी आहे की दिस इज द प्रॉपर्टी, हा गट नंबर बरोबर आहे का, हाच माणूस आहे का, त्याचा आयडेंटिटी कार्ड आहे. आणि आपल्याकडे मोस्टली जे काही वकील साहेब येत असतात डॉक्युमेंट घेऊन, खरं डॉक्युमेंट ना सही कर. 99% जिम्मेदारी कोणाची झाली जाते? जो आयडेंटिफाईड करतो. आयडेंटिफाईड अँड ड्राफ्टेड. तुम्ही ड्राफ्टेड केलंय का? बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो, कोर्टासमोर एक ॲग्रीमेंट टू सील झालेलं असतं, त्यात लिहिलेलं आहे की असं लिहू द्यायचं नाही, नोटरी समोर पैसे दिलेले आहे, हे शब्द यायला पाहिजे नाही. किंवा आपलेच बंधू म्हणतात की नोटरी समोर आम्ही पैसे दिले, तिकडे काय त्यांनी काय केलं, तुम्हाला काय आहे? डॉक्युमेंट झालं, पैसे दिले, त्यांनी पैसे कुठे दिले असेल नसेल वी डोंट नो. फक्त हे लिहू द्यायचं नाही पाहिजे की माझ्या समोर पैसे दिलेले आहे, नोटरी समोर पैसे दिले, हे शब्द टाकायचे नाही. झालं तर स्पष्ट सांगायचं किंवा मी करत नाही डॉक्युमेंट, नाही तर ते खोडं. सर हां बरोबर, येस सांगा.
लग्न माझ्या समोर झालेलं आहे, नोटरी समोर, हे तुम्हाला करता येत नाही. तुम्हाला डॉक्युमेंट काय करता येईल? आता ह्या युगामध्ये प्रेमी युग म्हणता येईल. आपल्याकडे बहुतेक लव्ह मॅरेजचे मॅटर भरपूर येतात, चोरून लपवून येतात. अरे बाबा, ललवाणी साहेबांचं टेबल एकदम कोपऱ्यात आहे, तिथे बसू आपण, तिथे करून घेऊ. म्हणजे त्यांना एक थोडंसं मनाला हे राहतं की आपल्याला कोणी पाहत नाही. मग अशा वेळी डॉक्युमेंट काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? मी तुम्हाला अजून एक सांगतो की याच्यामध्ये कोणाला जर 2-4 लोकांना जर डेअरिंग असेल, घ्या एक फ्लॅट विकत घ्या किंवा 300-400 स्क्वेअर फीटचं शॉप घ्या, तिथे 2-3 कॉम्प्युटरवाले ठेवा, तिथं भटजी ठेवा, तिथं सर्व लोक ठेवायचे, भंतेजी ठेवा, फादर ठेवा, सांगायचं बाबा हे नंबर असं आहे. लग्न हे कायद्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, मंगळसूत्र घालायला पाहिजे, जे काही पद्धत असेल ज्या पद्धतीप्रमाणे घालायला पाहिजे. आता एक आहे लव्ह मॅरेजमध्ये, आता एक हा प्रश्न असू शकतो की मी मुसलमान मुलगी आहे आणि हा हिंदू मुलगा आहे, तर अशा वेळेस रिलिजन चेंज करून तुम्हाला लग्न करता येईल, परंतु नोटरीला रिलिजन चेंज करण्याचा अधिकार नाही. मग आता अशा वेळेस याने एक प्रश्न चांगला विचारला, डॉक्युमेंट तर जाऊ द्यायचं नाही आहे, मग आपलं बुद्धी वापरायची. काय करायचं की माझं या मुलावर खूप प्रेम आहे, मी इतक्या वर्षाची, पाहायचं किती वर्षाची पाहिजे मुलगी लग्नासाठी, हां मुलगा किती वर्षाचा पाहिजे? 21. मग ते व्हेरीफाय करायचं, बरोबर आहे. एक पोलीस स्टेशनमध्ये अर्ज द्यायचा, लिहायचा की आम्ही संमतीनं हे करतोय, त्याचा कॉपी घेऊन ठेवायची, त्यालाच सांगायचं, मुलालाच सल्ला द्यायचा पण की अरे ती मुलगी जर तुला काही जर करल तर त्याला सांगायचं पोलीस स्टेशनमध्ये येऊ नये आणि त्याची रिसिव्ह बी घेऊन टाक, किंवा त्या दोघांच्या सह्यांची एक घेऊन टाकायची. ॲफिडेविट काय करायचे की आमचं असं असं इतक्या दिवसापासून आमचं प्रेम संबंध आहे, आम्ही एकमेकापासून राहू शकत नाही आणि आम्हाला लग्न करायचं आहे, लग्न झालेलं आहे ती गोष्ट आता नंतर सांगतो, असे दोघांचे ॲफिडेविट घ्यायचे. झालं? मग ते जातील बंतींजीकडे, जातील मौलानाकडे, जातील फादरकडे जातील किंवा पंडितजीकडे जातील. त्यांनी लग्न करायचं आहे आणि त्या पंडितजीचं किंवा त्या फादरांचं एक ॲफिडेविट घ्यायचं की मी लग्न लावलेलं आहे, आणि फोटो घ्यायचं, उक्त घ्यायचं, लग्न 10-20 हजार जे काय काढायचं उक्त घेऊन टाकायचं, घ्यायचं ना. पण ते लग्न कायदेशीर असलं पाहिजे. आता झालं, मग त्याच्यानंतर काय करायचं? आपणच सल्ला द्यायचा की बाबा तुमचं लग्न झालेलं आहे, दोघांचं एक ॲफिडेविट द्यायचं की आमचं लग्न सो अँड सो पर्सनने आम्हाला लावून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे ॲफिडेविट. म्हणजे आपण सिक्युअर झालो की झालो, आणि त्याच्यावर शपथपत्रावर साक्षीदाराच्या सह्या जरुरी का? हां कुठे? जरुरी नाही, पण घ्यायच्या लग्नाचं असेल तर. आता राहिलं दुसरं, डिवोर्स. तुम्हाला डिवोर्सचे डॉक्युमेंट करता येतात का? नाही, बरोबर ना. आणि करायला पण पाहिजे नाही. तुम्ही काय करू शकता? डिवोर्सचे डॉक्युमेंट काय करू शकता? बोलो ना साहेब. हां अरे बोलो खडरो. हां अरे काय बायको हक्क सोडते का? ती डिवोर्स जरी झाला, दुसरं लग्न होईपर्यंत ती मेंटेनन्स सोडत नाही, आणि ते हक्क काय सोडते आपल्यावर? हक्क सुद्धा रजिस्टरच पाहिजे. हे बा, एक सिंपल थिंग आहे की वकिलाला का नोटरी दिलेली आहे हे सर्वेला पुढे येतात. त्यासाठी वकिलांनी आपली बुद्धी वापरायची. डिवोर्सचं डॉक्युमेंट, डिवोर्स झालेला आहे असं तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिता येत नाही. तुम्ही काय लिहू शकाल? काय काय? हां बोलो. नाही, कसं करायचं? हे बा, शब्दाची रचना आहे की यांचं इतक्या वर्षापासून जमत नाही आहे, जसं आपण पिटिशन करतो ना तसं लिहायचं, आणि त्याच्यामध्ये लिहायचं की हे वेगळे वेगळे राहत आहे आणि
एक लाईन टाकून द्यायची त्यात की हे रीतसर कोर्टातून हे बा तुमच्या ऑफिसमधून नोटरी करून गेलं, ते दुसरं लग्न करो का ना करो आपल्या काय बाबा, नवरा मरो का नवरी मरो जेवण दे बाबा मला, आपलं काम असं ठेवायचं. परंतु डिवोर्स डॉक्युमेंट करायचं नाही. तुम्हाला डॉक्युमेंट काय करायचं आहे की यांनी रीतसर हे वेगवेगळं राहत आहे, यांनी जाऊन करायचं. आता जाणं नाही जाणं आपण सल्ला दिला ना, नाही जाणं जा, नाही जायचं नको जा, आपणच सल्ला द्यायचे अरे बाबा ठीक आहे तोपर्यंत मी करतो पिटिशन दाखल, सोडायचं नाही. तो एकदा आला परत ते मग ते फेविकॉलचं ॲड पाहिजे लगे पाण्यात टाकायची. म्हणजे सांगायचा अर्थ की त्यांना रीतसर सल्ला द्यायचा, रिजनेबल पैशामध्ये करायचे, जे गरीब असतील त्यांना कमी याच्यात करायचं. सेवा म्हणून आपण म्हटलं आहे की पब्लिक सर्व्हिस आहे, ह्याप्रमाणे करायचं. फक्त हात गुतू देऊ नका. लिहा त्या बिंदास लिहा की कोर्टात जा, सल्ला दिला ना मी, जा कोर्टात. तुम्ही अटकणार आहे का असंही सांगायचं की डिवोर्स झालं आहे समोर. तुम्ही कोण आहे मग, कोर्ट कोण आहे, कोर्ट कशासाठी बसलेले आहे असं. त्याच्यासाठी बोला सर. हां हे बा लिव्ह अँड रिलेशन. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, प्रॅक्टिकली देऊ आपण, सर्व मॅच्युअर्ड आहे, बोलू ना. समजा मी हां हे पोतदार समजा लेडीज आहे, ठीक आहे, आमचे दादा आहेत ते ठाकरे साहेब गेले का, बरं. समजा मी हॉटेलमध्ये गेलो, बरोबर आहे, आणि मी तिथं त्या हॉटेलला एक रूम बुक केली. तुम्हाला रेड पडली किंवा त्या हॉटेलवाल्याच्या बी हातात यायचं नाही किंवा पोलिसांच्या बी हातात यायचं नाही, तेव्हा तुम्ही तिथं काय कोणता शब्द वापरणार? लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये माझं लग्न झालेलं आहे आणि पोतदारबाईचं लग्न झालेलं आहे, तर तेव्हा लिव्ह अँड रिलेशनशिप होतं का? नाही होतं. माझं लग्न झालेलं आहे, आता समजा मी लेडीज पकडा, अंकुशे साहेब यांचं लग्न झालेलं नाही, तेव्हा लिव्ह अँड रिलेशनशिप होईल का? नाही होणार. लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये दोघं मॅरिड नको. तुम्ही बिंदास जा हॉटेलमध्ये, तुम्ही सांगा की आम्ही दोघं मित्र आहे, हे आमचं आधार कार्ड आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टाचे माननीय हायकोर्टाची जजमेंट आहे, तुम्हाला पोलीस त्रास देणार नाही. आता लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये जर समजा लिव्ह अँड रिलेशनशिपचं जर तुम्ही ॲग्रीमेंट केलं तर तुम्ही करू शकतात, त्याला काय प्रॉब्लेम आहे? दोघं तयार आहे. तुम्हाला काय करायचं आहे की आम्ही सोबत राहतोय लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये, त्यांनी राहायचं आहे, ते डॉक्युमेंट मेंटेन करायचं आहे, व्यवस्थित रजिस्टर करायचं, ते राहो ना राहो ते करायचं. कोर्टात गेलं का होईल? ती लिव्ह अँड रिलेशनशिपवाली मेंटेनन्स मागील. आता शब्द काय आलेला आहे हे बा, आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे की 50% माझं मत आहे वैयक्तिक, 50% चालू राहतं. काय फरक पडतोय? काही होत नाही. आता फॉरेनला तर ती बाई घर सोडलं तो माणूस सोडलं तर काही हे नसतं. आता फॅमिली कोर्टात जाऊन पहा तुम्ही की लिटरली असे मॅटर व्हायला नाही पाहिजे. म्हणजे आपण त्या जशा बकऱ्या बांधतो, दावणीला गायी बांधतो ना, तशा लेडीज बसलेल्या आहेत. म्हणजे खरंच क्यू होते. आता 22-23 वर्षामध्ये इतके डिवोर्स मॅटर झालेले आहे, आणि अशा वेळेस जर त्या लेडीजनी जर चुकीचं तरी म्हणता येणार की कोणी एखादा व्यक्ती तिच्या रिलेशनमध्ये आला, लाईफमध्ये आला, तर तिची काय चुकी मला सांगा? काय चुकी तिची? तुम्ही दोष देऊ शकत नाही, तुमचे आई वडील दोष देऊ शकत नाही. जोपर्यंत मूठ झाकलेली आहे तोपर्यंत सर्व चालतं. माणसाकडनं जास्त त्रास होत नाही.
जर त्या बाईले भावाला पाहिलं, वडिलांनी पाहिलं, तर ती डायरेक्ट हात झटकून येते. तर मी तर काहीच करत नव्हती, यांनीच मला त्रास दिला होता. तर याच्यासाठी काही लिव्ह अँड रिलेशनशिप जे आहे ना, एक कॉमन गोष्ट झालेली आहे भारतामध्ये. फक्त त्याला एक बरं फॉरेनमध्ये ॲग्रीमेंट बनवलं जातं का? नाही बनवलं, बिनधास्त राहतात हे करता. इथं फक्त आता ॲग्रीमेंट बनवले जात आहे की आपण प्रिकॉशन, म्हणजे हे मुलासाठी आहे की बा पुढे जाऊन प्रॉब्लेम यायचा. आता मी सांगितलं बा लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये बा कोणीही चालतं असं नाही, तुम्हाला कंडिशन दिलेली आहे मी की असं 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 आहे ते. आणि आपण ह्या गोष्टी आपल्याकडे फार अशा घाणेरड्या सवयी आहे. अरे ललवाणी साहेब तर त्या मुलीशी बोलत होते, त्यांचं अरे हा बोलत असेल बाबा, ती बोलत असेल, तिची जरूरत आहे, तिला शरम यायला पाहिजे. आणि बोलत असेल तर तिचं काय रिलेशन आहे ते पाहतील. अर ते गाडीवर गेले, अरे हा बाबा तो गाडीवर जातो, तू चुपचाप याच्यात जाते. ह्या सगळ्या गोष्टींना बोट दाखवणं बंद करा. ह्या गोष्टींना बोट दाखवणं बंद करा आणि डॉक्युमेंट करायला काही हरकत नाही. यस, हां सांगतो. पार्टिशन डीड, आता परत इथं वकिलीचा प्रश्न आला. पार्टिशन डीड सेक्शन 17 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट प्रमाणे कंपल्सरी रजिस्टर करणं जरुरी आहे. मग तुमच्याकडे डॉक्युमेंट आलं, मग काय करायचं? मग तिथं डोकं लावायचं, फॅमिली अरेंजमेंट म्हणून डॉक्युमेंट बनवायचं. काय बनवायचं? आपण दुसऱ्याच्या हातात आपला हात द्यायचा नाही. पाहायचं काय करायचं, घरगुती व्यवस्थापनासाठी बनवलेले दस्त असा त्याला हे. त्यात काय लिहायचं की ऑलरेडी बाबा असं असं आमचं झालेलं होतं, 2 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी आम्ही बैठक घेतली आणि पुढे जाऊन भांडणं होऊ नये त्याच्यासाठी आम्ही फॅमिली अरेंजमेंट आम्ही हा दस्त बनवतोय. आणि बिनधास्त नोटरी करा. फॅमिली अरेंजमेंटला सेक्शन 17 ॲप्लिकेबल होत नाही आणि इट इज ॲडमिसिबल इन एव्हिडन्स इन दी कोर्ट. ते सुद्धा ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तसंच मॉमेडन लॉमध्ये हिबानामा याला रजिस्टर करावं लागतं का? हां, हिबानामाचा अर्थ गिफ्ट डीड, ते फक्त मॉमेडन लॉमध्ये दिलेलं आहे. हिंदू लॉमध्ये तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. त्याच्यात काय दिलेलं आहे की आमचं असं असं ओरली झालं होतं, मी यांना प्रॉपर्टी देऊन टाकली होती, पुढे जाऊन भांडणं होऊ नये म्हणून आम्ही हा हिबानामा लिहितोय. त्याला हे 2 विटनेस आहे आणि त्यांच्यासमोर आम्ही हा हिबानामा करतोय. हिबानामा घ्या, डायरेक्ट नाव तुमचं लागू शकतं. ते चॅलेंज करायचं त्या गोष्टी वेगळ्या. त्याला हिबानामामध्ये गिफ्टमध्ये प्रॅक्टिकली त्या वस्तूचं म्हणजे पोझिशन समोरच्याला दिलं गेलं पाहिजे, तरच तो हिबानामा किंवा गिफ्ट डीड होऊ शकतं. ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. तर हिबानामा बी डोळे झाकून करून टाकायचं. MOU हां हां नहीं तुम्हारे लिए भी बहुत है. MOU हे बा एकदम मस्त प्रश्न विचारला आहे. इथं MOU हा जो आहे, जर MOU झाला असेल तर कोणत्या कायद्यानुसार तो ॲडमिसिबल आहे आणि ते कोणतं सेक्शन आहे? मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये आणि सेक्शन 49 दिलेलं आहे. सॉरी, स्टॅम्प ॲक्टमध्ये सेक्शन 49 दिलेलं आहे की ह्या 2 ॲक्टनुसार, रजिस्ट्रेशन ॲक्टनुसार आणि याच्यानुसार जर MOU झाला असेल तर ते ॲडमिसिबल इन एव्हिडन्स आहे. तर तुम्ही MOU करू शकतात, परंतु त्या चौकटीत की जे रजिस्ट्रेशनमध्ये येऊ शकणार नाही ते करू शकता तुम्ही, त्याला जरूरत नाही आहे. मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहे, आपण जे ठरवलं आहे ते अंडरस्टँड करून लिहिलं गेलं आहे. जसं फॅमिली अरेंजमेंटचं सांगितलं मी तसं. आता आमचे मित्र सिकंदर साहेब, अरे ते चालले जातील ना, पळून जातील ना. हां ओके.
हे बा ते सांगायचं आहे की बाबा यांचे रोज भांडणं होत आहे, पोलीसमध्ये कंप्लेंट होत आहे, यांना म्युच्युअली म्हणजे कन्सेंटने डिवोर्स घ्यायचा आहे. हे तात्पुरत्या स्वरूपाचा डॉक्युमेंट आहे. ह्या डॉक्युमेंटनुसार ते कोर्टात जाऊन म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेतील असं लिहायला विसरू नका. तुमचा हात जाऊ देऊ नका. करा ना. हे बा डिवोर्स झालं का फक्त असं लिहून द्या किंवा ह्या म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स झालेला आहे असं कुठेही लिहायचं नाही. तुम्हाला काय लिहिलं आहे नोटरीमध्ये ऑल डॉक्युमेंट तुम्ही करू शकतात, पण कोणते त्याला स्पेशल स्टॅट्यूट आहे सेक्शन 17 हे असे जे आहे त्याप्रमाणेच तुम्ही ॲक्ट करायला पाहिजे. मला म्हणजे अर्धा घंटा 1 घंटा बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे धन्यवाद. मी 2014मध्ये अध्यक्ष होतो. ही खुर्ची माझी कायम 7-8 दिवसात कंपल्सरी राहायची. बऱ्याच दिवसानंतर परत त्याच खुर्चीवर बसलो. मला चांगलं वाटलं. धन्यवाद चावरे साहेब आणि पडूळ साहेब, आमचे वर्गमैत्रिणी डोणगावकर मॅडम, आनंद, सर्व इथं आले, ऐकलं. मी माझ्या जे नॉलेजमध्ये होतं ते तुम्हाला सांगितलं. अध्यक्ष साहेबांचं सुद्धा धन्यवाद. करण गायकवाड कुठे आले का? ते जालन्याहून सुद्धा येत होते. याच्यासाठी काय माहीत नाही. सर्वांचं कार्यकारिणीचं जनता, माझी बहीण ममता, सर्वांचं मला ही संधी दिल्यामुळे धन्यवाद. थँक्यू. त्याच्यानंतर आपले प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेले ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्यावे. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय तीर्थराज चौरे साहेब, सचिव जिल्हा व बारचे आपले कोटाचे छत्रपती संभाजीनगरचे सुनील पडुल साहेब उपाध्यक्ष, सुवर्णा डोणगावकर उपाध्यक्षा व माझे गुरु ॲडव्होकेट नितेश लालवानी. गुरु मी वयाने त्यांच्यावर मोठा आहे. आता इथं नवीन नोटरी वकील कोण कोण जरा हात प्लीज. धन्यवाद. गुरु याच्यासाठी माझा परिचय वेळ जास्त झालेला आहे. मी 5-10 मिनिटच बोलणार, पण जे फॅक्ट आहे नोटरी वकिलावर काय घडते नवीन नोटरी वकिलावर, तो अनुभव मी आपल्याला शेअर करणार आहे. कायद्याच्या बऱ्याच गोष्टी संपूर्ण ॲक्टविषयी आदरणीय लालवानी साहेबांनी सांगितलं. 1 मे 2007ला मला विधी व न्याय मंत्र्याकडून नोटीसचं लायसन्स भेटलं. आपण फार भाग्यवान आहात की आज नोटीस छोटे मोठे वर्कशॉप सचिवांच्या माध्यमातून आज इथं होत आहे. मी बाहेरला स्वतः मी त्यांचं धन्यवाद देतो याच्यासाठी की आम्हाला हे कुठे जायचं, नोटरी झाल्यानंतर काय करायचं हे माहीत नव्हतं. नोटरी ॲक्ट वाचलं. नोटरी ॲक्ट वाचल्यानंतर त्याच्यात पानं बघत होतो. मग मला कळलं की प्रत्येक नोटरी रजिस्टर करायची आहे. मला प्रत्येक गोष्ट नोटरी सर्व आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करायचं आहे. माझे मामा ॲडव्होकेट, कारण मी सेशन कोर्टामध्ये कधी काम केलं नव्हतं. मी माजी सरकारी वकील हायकोर्टामध्ये औरंगाबाद खंडपीठाच्या AGP म्हणून बरेच वर्षांनी मॅटमध्ये माझी भरपूर प्रॅक्टिस झाली. मग योगायोगाने माझे मामा ॲडव्होकेट SGH कादरी ह्या बारचे आणि आज महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे कोषाध्यक्ष आहेत. सर्व खजिना त्यांच्याकडे असतो. योगायोगाने तिथे हे समोर आहेत. मी लालवानी साहेब हा जुने मित्र, ठाकरे साहेब जुने मित्र, पण मी नोटरीबद्दल एखाद्या नोटरी सिनियर वकिलाला विचारलो, जेव्हा विचारायचे की त्यांना मी म्हणलं हे काय काय असते काय काय नसतं, तर कोणीही कधीही सांगितलं नाही. मी आदरणीय लालवानी साहेबांकडे आलो. जो मार्गदर्शन लालवानी साहेबांनी केला म्हणून ते माझे नोटरीचे गुरु आहेत. कायदा काय आहे, सेक्शन 13 काय आहे,
अभ्यास भरपूर झाल्यानंतर मी अजून आवर्जून सांगू इच्छितो, ज्यांची प्रॅक्टिस सुंदर आहे, ज्यांची प्रॅक्टिस चांगली आहे, त्यांनी नोटीस लायसन्स घरी घेऊन ठेवावं कृपा करू. जे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, तुमचे अंगावरचे शहारे आणि काटे जर उमटत नाही तर मला सांगा. नोटरीच्या व्यवसायात 2007 मध्ये जेव्हा या क्षेत्रात आम्ही आलो तेव्हा भरपूर गुन्हे दाखल व्हायचे नोटरी वकिलावर. पोलिसांना कायद्याचा ज्ञान नसल्यामुळे 34 मध्ये नोटरी वकिलांना घ्यायचं, कारण नोटरी वकिलांचा स्टॅम्प त्याच्यामुळे आपला असतो तिथं असल्यानंतर त्यांचा गैरसमज असा व्हायचा की ह्या दस्तावेज नोटरी वकिलांनी केला. आम्ही जेव्हा आता मी AGP हायकोर्ट म्हणून इथं आलो तेव्हा पोलिसवाले सल्यूट मारायचे. आता पंचायत अशी झाली की जेव्हा आम्ही ऑफिसवर बसलो की 2-4 नोटरी वकील बसायचे, समोरून पोलीस कर्मचारी साहेब गेलेत, मनात धकधक व्हायची, काय आपल्याकडेच यायले का, आपल्याकडेच यायले का, आपल्याकडेच यायले का. आता 5 वर्ष गेले. मग सर्व मी म्हटलं काहीतरी लालवणी साहेबांशी आमची भेट झाली, ग्रुप तयार झाला आणि मग असं ठरलं की एक संघटन नोटरीसाठी हवंय, कारण महाराष्ट्रात संघटन नव्हतं. मग लालवणी साहेबांना मी विनंती केली की आपण महाराष्ट्र गोवा नोटरी वकिलांचा अध्यक्षपद आपण स्वीकारावा. बरीच विनंती केली, त्याच्यामध्ये 5-6 महिने गेले. मग आदरणीय लालवणी साहेब सांगितलं की सई साहेब तुम्ही अध्यक्ष व्हा. हा अध्यक्षाचा मी जेव्हा अध्यक्ष साहेबांनी जेव्हा मला केलं आणि तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण आज महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन पूर्ण भारतात आज लौकिक झाली. छत्रपती संभाजीनगरचं नाव लौकिक झाला. 10 डिसेंबर माझ्या मुलाचा एक सिरियस अपघात झाला होता. सिरियस म्हणजे एकदम त्याच्यामध्ये माणूस मेला, माणूस गेला, ड्रायव्हर मेला. आणि 21 मे 2021 नोटरी ऍक्ट 21 हा बिल पास होणार होतं. आदरणीय लालवणी साहेबांना मी विनंती केली की आपल्याला दिल्लीला जावं लागेल, दिल्लीला जाऊन काहीतरी करावं लागेल, कारण संघटना फक्त नोटरी वकिलांसाठीच फक्त काम करते. त्यांनी सांगितलं सई साहेब मी येतो पण तुम्ही जा. मग तो 10 दिवसामध्ये माझा मुलगा स्टेबल नव्हता, तो ICU मध्ये होता, सिरियस होता. मी आव्हान केलं मराठवाड्याच्या नोटरी वकिलांना, कारण कसं आहे की आपण छत्रपती संभाजीनगर सोडलं बाकीचे जे जिल्हे आहेत तिथं तो नोटरीचं काम नाही. मी म्हटलं येऊ नका, मला निवडक चांगले लोक. मग योगायोगाने शंकरराव वानखेडे प्रवक्ता आमचे आणि कोषाध्यक्ष ॲडव्होकेट GH कादरी, प्रवक्ता ॲडव्होकेट आसमा शेख, ते तेव्हा नोटरी नव्हते तरी त्यांना विनंती केली आणि मी आव्हान केला. डिसेंबरच्या त्या थंडीमध्ये कमीत कमी पश्चिम महाराष्ट्राचे 40 नोटरी ॲडव्होकेट लेडीज महिला भगिनी आणि 40 बंधू तिथं दिल्लीला एअरपोर्टला आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर आता करायचं काय पुढं, कारण योगायोगाने मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र लीगल सेलचा अध्यक्ष सुद्धा आहे. करायचं काय, आम्ही शंकरराव शरद पवार साहेबांना भेटलो, सुप्रियाताईंना भेटलो, नितीन गडकरी साहेबांना भेटलो. कारण रिजिजूजी जे विधी मंत्री होते ते माझे चांगले मित्र आहेत, पण ते टाइम कोणाला देत नव्हते, कारण त्यांना हे बिल पास करायचं होतं. मित्रो, जर तो बिल आला असता, तो बिल पास झाला असता, त्या बिलामध्ये एवढं बिल घातक होतं. ज्यांची प्रॅक्टिस 15 वर्ष झाली ते नोटरी वकील घरी बसणार होते आणि जे नवीन नोटरी वकील जे 5 वर्ष जे आलेले त्यांना फक्त 5 वर्षासाठीच
ते प्रमाणपत्र देणार होते आणि रिन्युअल होणार नव्हतं. बरेच मी जे आमचे खासदार वगैरे ज्यांना ते घेऊन मग संघटनेचे पदाधिकारी घेऊन रिजिजूचा टाइम भेटला. माननीय मंत्री महोदयांनी मी अडीच तास त्यांच्यासाठी सोबत आर्ग्युमेंट केलं आणि त्यांना समजावून सांगितलं की एक वकील जेव्हा नोटरी बनतो तो 40मध्ये 30मध्ये तो वकील बनतो आणि 10 वर्ष ओपनला आणि 7 वर्ष आपल्या SC आणि कॅटेगरीवाल्यांना SC ST वाल्यांना तो 40 वर्षात नोटरी होईल आणि 55 वर्षात तुम्ही 15 वर्षात तो रिटायर्ड करता. मग हा नोटरी वकील जाणार कुठं? जे नवीन नोटरी वकील आले जे वकील आपण प्रॅक्टिस करतो ते वकील लोकांची प्रॅक्टिस 4-5 वर्षानंतर तो त्याचं नाव होतं काम येतं. मग तुम्ही म्हातारेपणी जर घरी बसवायचं असाल तर हे बदवा घेऊ नका. UPचे इलेक्शन आलेले आहेत, आपली सरकार पडेल. मग त्यांनी तिथेच दिलं महाराष्ट्र गोवा नोटरीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सय्यद सिकंदर यांचा प्रस्ताव मान्य करतो, हा बिल रद्द करतो. भारताच्या इतिहासात जो बिल पास होणार होता तो पहिल्या वेळेस बिल असेंब्ली न जाता त्याच्या बाहेरच तो रद्द करणारी श्रेय लालवानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र गोवा नोटरी संघटनेचा भेटलेला आहे. बरेच पटियाला कोर्टात तिथे सत्कार झाला. संघटन म्हणजे एक श्लोक आता आला, एक है तो. तुम्हाला संघटन शिवाय काही पर्याय नाही. जर पश्चिम महाराष्ट्रात आज पुण्यामध्ये जर कार्यक्रम झाला असता, पुण्यामध्ये जर हा कार्यक्रम झाला असता आणि तिथल्या बारनी जर तिथल्या वकिलांना जर आवाहन केलं असतं की अमुक अमुक ॲडव्होकेट अतिशय लालवानी साहेब आणि संघटनेचे अध्यक्ष एका कार्यक्रम आपलं घेण्यासाठी येत आहेत, पूर्णचे नोटरी वकील जे एक नोटरी वकील बंधू भगिनी त्या कार्यक्रमाला हजर राहिले असते. सांगायचा उद्देश, कारण तुम्हालाच माहीत नाही आपण नोटरी वकिलाला की आपलं किती मोठं पद आहे. बाहेर जे नोटरी वकील बसलेले आहेत, मी अध्यक्षांना विनंती करतो, बाहेरच्या सचिवांना अध्यक्षांनी लालवानी साहेबांना विनंती करतो की कमीत कमी ती जी गरिमा आपण आतापर्यंत ठेवलेली आहे त्या नोटरी वकिलांना बाहेरच्या प्रेमिसेसमध्ये कमीत कमी त्यांना जागा द्या, जेणेकरून ही प्रतिमा एकदा मला मायलॉर्ड भेटले आणि काय तुमचे वकील असे बसतात ते फार एकदम शर्मेची एकदम मान खालावी लागली आम्हाला. तुम्ही जेव्हापर्यंत होत नाही. आणि दुसरं एक सांगतो, हा व्यवसाय असा आहे ज्यांना नोटीस प्रमाणपत्र भेटलं तुम्ही मरेपर्यंत घरी पैसे देऊन जाऊ शकता, याच्यामध्ये रिटायरमेंट नाही. असा कोणताच प्रोफेशन नाही ज्याच्यामध्ये रिटायरमेंट नाही. वकिलीचा व्यवसाय तर असा नोटरीचा व्यवसाय आहे, मरेपर्यंत घरी आपल्याला घरी आपण त्या दिवशीचं सर्व आपण करू. पण त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी फालता गोष्टीच्या नादात पडायचं नाही. बॅकडेटची नोटरी कधी करायची नाही. जर तुम्ही कोणताही शपथपत्र काही करा पण तो रजिस्टर मेंटेन करा. जसं लालवानी साहेबांनी तो सांगितलं सर्व कायद्याचा अभ्यास. पण तुम्ही जर समजा आपण खरेदी खत आहे, 1-2 गोष्टी घेतो 5 मिनिट. खरेदी खत करारनामा आपण काय दुय्यम निबंधक नाही. मग 20/30चे 600 प्लॉटची नोटरी करायला भरपूर नोटरी आपण करतो. मग करायचं काय? मग तो बायपास शक्कल लढवली. मी लालवानी साहेब दिगर आपले सर्व जे ज्येष्ठ पदाधिकारी होते, मुग्धा साहेब, अंकुश जाधव साहेब इथले, की बाबा करायचं काय? मग आम्ही त्याच्यामध्ये करारनामा टाकला, ऑब्लिक करारनामा. म्हणजे नोटरी वकील कोणताही करारनामा करू शकतो, एनी ॲग्रीमेंट. मी असाच एक खरेदी खत केला होता. लालवानी साहेब आमचे मित्र आहे, अशोक ठाकरे साहेब आमचे मित्र, ते आपले महाराष्ट्र गोवा नोटरी सल्लागार आहेत. आणि मला एका कोर्टाकडून नोटीस आली एव्हिडन्ससाठी. कारण माझा जो अनुभव होता 2007 ते 2012 पर्यंत, कोणीच साथ देत नाही, कोणीच साथ देत नाही. सावित्रीबाई जोशी म्हणून एक ॲडव्होकेट होते, नोटरी वकील, 2 दिवस त्यांना लॉकअप झालं, लॉकअप नांदेडमध्ये.
फक्त नोटरीमुळं. मी तिथला पहिला मग लालन साहेबांनी सांगितलं मी बाहेर आहे, तुम्ही जा. मी नांदेडला गेलो. सतीश टाक म्हणून माझे मित्र होते, मला आठवतं ते पोलीस इन्स्पेक्टर. मी म्हणलं तुम्ही काय करता, तुम्ही एक नोटरी वकिलाला 34 मध्ये घेता आणि त्याला कोटा, म्हणजे कसं ती प्रक्रिया आहे, पण हे कायदेविरुद्ध आहे ना, बेकायदेशीर गोष्टी. मग त्यांना समजावून सांगितलं, मग त्यांना लॉकअपमधून बाहेर बसवलं आणि नंतर ती बेल वगैरे झाली, ते कोर्टाची प्रक्रिया. एक नोटरी वकील पुण्यामध्ये जर ॲडव्होकेट सतीश लालवानी साहेबांवर जर गुन्हा दाखल झाला आणि दुसऱ्या दिवशी जर प्रमाणपत्रात आलं तर जनसामान्य जी तुमची प्रतिमा असते ती संपून जाते. घरचा मुलगा जर तो 10 वर्षाचा असेल तो म्हणतो बाबा वकिलावर गुन्हा दाखल होते का. म्हणून ही आपण सांगायचा उद्देश हा 24 तास ही संघटना फक्त नोटरी वकिलांसाठी काम करते. मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्डाचा मेंबर आहे, पण त्या व्यापक पहिला दृष्टिकोन मला आज सकाळी दिल्लीची फ्लाईट होती कारण आज माझी सेन्सर बोर्डाची मीटिंग होती, पण लालवानी साहेबांचा आदेश आणि बाहेरचे अध्यक्ष आणि सचिव साहेबांनी ॲडव्होकेट आसमा शेख आणि बरेच यायचं होतं म्हणून मी आज आलो. तुम्ही काही करा, रजिस्टर मेंटेन करा, दुसरं काहीच करू नका. जेव्हा खरेदी खत करारनामा आपण करतो तेव्हा खाली एक नोटिंग लिहा. वाटल्या जे नवीन नोटरी वकील आहेत त्यांनी लिहून घ्या, हा वरील मजकूर लिहून देणार व लिहून घेणार यांच्या सांगण्यावरून व त्यांनी आणलेले 2 साक्षीदार यांच्या स्वाक्षीनुसार हा मजकूर आम्ही नोटरी करत आहोत. यावर नोटरी वकील व टंक लेखक हे जबाबदार राहणार नाही. सन्मान्य मित्रो, सांगायचा उद्देश असा की तुम्ही काटेरी जे आपल्याकडे ते म्हणतो आपण डोक्यावर जे नोटरी वकील म्हणजे सुद्धा सोपं काम नाही वाटते नोटरी वकिलांना, पण पैसे येतात, दररोज पैसे येतात, चांगलं वाटते. मी डेली 25,000 50,000 रुपये घरी घेऊन जायचो. लालवानी साहेबांनी 3 दिवसात कमीत कमी 20-25 लाख रुपये घरी घेऊन गेले असतील इलेक्शनमध्ये. पण तो वेळ काळ वेगळा होता, वेळ वेगळा होता, काळ वेगळा होता. आज तुम्ही एक दुसऱ्याच्या नोटरी वकिलामध्ये जे वकील आहेत नवीन बनवले, तुम्ही एक दुसऱ्याचं कृपया करून प्रतिस्पर्धा करू नका, प्रतिस्पर्धा करू नका. हा केला तो फसेल नाही तुमच्यावर. आणि हे समजू नका, तुम्ही जर नोटरी रजिस्टर सुद्धा केलं तर तुमच्यावर 34 मध्ये गुन्हे दाखल होतात. मग काय करायचं. हे इंग्रजीमध्ये आहे. आम्ही माननीय पोलीस महासंचालक, कारण 2007 ते 2012 पर्यंत एवढे नोटरी वकिलावर गुन्हे दाखल व्हायचे. अमितेश कुमारची मी मिटिंग घ्यायची, पोलीस कमिशनर, त्यांनी बरंच सहकार्य केलं. मग नेहमी तेच. मग नोटरी वकिलांनी करायचं काय. मग हा पोलीस महासंचालकाकडून मी एक त्यांच्याकडून कायदेशीर आपलं त्यांना एक GR पारित केला 2013 पासून. कोणी पोलीसवाला आला तर त्यांना हे देऊन टाकायचं, त्याची हिंमत होणार नाही की तुमच्यावर, कारण नोटीस देत नाही, डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे अगोदर. यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, आदेश पारित केलेला आहे. पाच 3/2013 नोटीस समक्ष केलेले करार विलपत्र अटेस्टेशन वगैरे बाबतीत स्वतःचा व्यक्तिगत फायदा मिळवणे किंवा स्वतःचा हेतू सिद्धार्थ वृत्तीने प्रेरित होऊन पक्षकारातर्फे नोटरी समक्ष खोटे आरोप करून फिर्याद दाखल करणे आणि पोलिसांमार्फत अशा फिर्याद घेऊन नोटरीची धरपकड करणे अशा गोष्टी घडल्या.
आणि परिणामतः नोटरीची समाजात मानहानी करण्यात आली व त्याबाबत नोटरी असोसिएशन महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन नुकतीच आमच्याकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष नोटरी कलम नंबर 13च्या कार्यवाहीकडे वेधून घेण्यात येत आहे. या कार्यप्रमाणे नोटरीद्वारा ॲक्ट निर्धारित कर्तव्य करण्यासाठी किंवा आणि कार्य कायद्याने निर्धारित करणे हा स्वतःचा कर्तव्याचा एक भाग आहे असे समजून करण्यात आलेल्या नोटरी कृत्याला नोटरी ॲक्ट कलम 13 प्रमाणे कायद्याचे संरक्षण देण्यात आलेले आहे आणि अशा घटनांमध्ये नोटरी ॲक्ट 13चा कारवाई प्रमाण केंद्र किंवा राज्य सरकार विशेष सत्ता यांना सोपविण्यात आली आहे. अशाच अधिकारामार्फत नोटरीसमोर फिर्याद होऊ शकते. वर निर्देश केल्याप्रमाणे नोटरी ॲक्टची कारवाई ध्यानात घेता ह्या पत्रकारातर्फे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की नोटरी मार्फत येणाऱ्या कोणत्याही नोटरी कामासाठी जर कोणती फिर्याद तक्रार आली तर त्या संदर्भात कोणती पण कारवाई करण्याचा हक्क फक्त सरकारच्या कायदा विभागालाच आहे. पोलिसांना नोटरीच्या कामासंबंधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. असे अधिकार सरकारच्या कायदा विभागाला आहेत. त्यामुळे अशा घटनांमध्ये नोटरी ॲक्ट कलम 13च्या कारवाईने उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे निश्चित केले जाईल. तसेच या सूचनाची पोलीस स्टेशन कक्षेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जाण देणे व पोलीस महानिदेशक हुकुमाप्रमाणे सूचनाचे कठोरपणे पालन करणे आवश्यक राहील. हा रामबाण पोलीस महासंचालकाकडून जे आले ते सर्वच पत्र आम्ही पूर्ण पोलीस आयुक्त स्पेशल IGP लालवानी साहेब आम्ही सर्वांनी भेटून पूर्ण महाराष्ट्र फिरून सर्वांना दिलं. तुम्ही आज एकदम म्हणजे ज्या टाईममध्ये आम्ही गेलो तो आज तुमच्यावर तो काळ नाही. पण जबाबदारीने काम करा, लोभामध्ये पडू नका, बॅकडेट करू नका. मी एका कोर्टात एव्हिडन्ससाठी गेलो होतो. 2007 ते 2012 पर्यंत कोणीही आम्हाला साथ देत नव्हतं. समोरचे जे क्रॉस घेत होते ते वकील भरपूर मला प्रश्न विचारायचे, एवढे प्रश्न. नोटीसचं काय असतं बिफोर मी एक साक्षीदार हा मजकूर आमच्या समोर झाला. कोर्टाने म्हटलं हा वकील साहेब क्रॉसच्या वकिलांना तर नोटीसचं काय काम असतं म्हणे. जेव्हा त्यांचं एवढंच विचार आहे तुमचं स्टॅम्प आहे का, तुमची स्वाक्षरी आहे का, संपलं त्यांच्याकडे रजिस्टर आहे. म्हणजे मला फार बरं वाटलं त्या दिवशी की कोणीतरी कोर्ट आपल्या फेवरमध्ये आहे. क्रॉस संपली, मी विटनेस बॉक्समधून बाहेर आलो. मग कोर्टाला विचारलं, मग मला विचारू का, मला आत्तापर्यंत आम्हाला कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये आत्तापर्यंत कुणीच आम्हाला नोटरी वकिलाची बाजू कुणी घेतली नाही. सन्मान्य कोर्टाने सांगितलं वकील साहेब नोटीसचं काम आगीचं असतं, आगीवर बसलेला तो नोटरी वकील. मला कसं काय साहेब, मी पण नोटरी वकील होतो, माझ्यावरही 2 गुन्हे दाखल झाले होते. उद्देश हा आता पठाण साहेबांना काय लग्नाचं माहीत नाही, मला काय दुसरं लग्न करणार आहे तिसरं लग्न करणार आहे हे माहीत नाही. मी सर्वांना हात धरून नोटरी वकिलांना, जुने आणि नवीन नोटरी वकिलांना नम्र विनंती करतो, तो शपथपत्रच करायचं नाही. कैलासवासी आरिफ शेख आज नाहीत, 4-5 महिन्या अगोदर वारलेत. डायव्हर्स करायचे नाही. का करायचं नाही ते सांगतो. तुमचं वाटतं मला लव्ह मॅरेज झालं काही की जास्त त्याच्यामध्ये तुम्ही पठाण साहेब त्याच्यामध्ये बोलतायत, तर तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही लव्ह मॅरेज केलं आणि नोटरी वकिलासमोर आले, इंटरकास्ट तर हातच लावायचं नाही, डायरेक्ट कोर्टात पाठवायचं. लालन साहेब तर नोटरी शेख साहेबांनी तो शपथपत्र केला होता लग्नाचा, इंटरकास्ट होतं. नंदुरबार मध्ये जाऊन त्या मुलीचं मर्डर झालं. संपला. तुम्ही घेतले असतील 5,000 रुपये, 500 रुपये. आता छत्रपती संभाजीनगरहून सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग किती लांब आहे? अरे पोलिसांना तर कागद भेटला ना, इथून तपास कुठून सुरू होतो? तुमच्या दस्तावेजापासून तपास सुरू होतो. मग असे दस्तावेजाला बळी न पडता पैसे भरपूर भेटतात त्याच्यात. आम्ही घ्यायचो अगोदर, मग जेव्हा चालायचं मग हिंमत होणे झाली, मग नंतर आमच्यावरही गुन्हे दाखल झालेले आहे, बरेच नोटरी वकिलावर गुन्हे दाखल झालेले. पण प्रॉपर आपले महाराष्ट्र गोवा नोटरी सल्लागार अशोक ठाकरे यांनी तिथं बरोबर आर्ग्युमेंट केलं, कायद्याचं ज्ञान, नंतर सर्व केसेस, मग संघटना मजबूत करायची, याच्यासाठी आपण मरमर करतोय. दुसरं मोहम्मडन लॉ, साहेबांनी सांगितलं मोहम्मडन लॉ काय भानगड आहे. मोहम्मडन लॉ मध्ये पूर्ण प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊन जातात, फक्त 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी केलेल्या. आता आम्ही काय केलं? आम्ही काहीच नाही केलं. एका मित्राने माझ्याकडे झेरॉक्स आणली विल डीडची आणि एक हिब्बा नामाची. आता मित्र पैसे सुद्धा घेतले नाही, पैसे घेतले तर काही वाटलं नसतं, मी अटेस्टेशन मारून देऊन टाकलं. तो होता 10-20 रुपयाचा बॉन्ड, कधीतरी जुन्या काळातला, पण तो ओरिजिनल बॉन्ड होता. आपण आता सत्यप्रत कसं करणार? दस्तावेज पाहून दाखल करणार. सातारा पोलीस स्टेशनचे पोलीसवाले आलेत माझ्याकडे. आता पोलीसवाले कसे येतात नवीन? आता आपण बसलेलो असतो, वकील आहे ना आपण, सर्व पक्षकार, चला बाजूला व्हा, म्हणजे अर्धा तर गेलं आपण. मी म्हटलं काय भानगड आहे? आता तेव्हा तर आपण परिपक्व, ज्यांना माहीत आहे कायदा, ज्यांना माहीत आहे कायद्याचा अभ्यास करा, तो नोटरी वकील स्वतःला वाचू शकतो, हे लक्षात असू द्या. मी म्हटलं काय, ती मॅडम सुद्धा आले, हे नोटरी कशी काय केली? आता थोडं मी पण त्याने कागद दाखवलं नव्हतं तोपर्यंत. आता ते काय करतात याच्यासाठी बरेच पैसे द्यावे लागले बरं का मला. तुम्ही वाचले, तुम्ही लोक लई आपलं भानगड्या करावं लागले. मग कायद्याचा अभ्यास केला, संघटन निर्माण केलं. आज कुणाची ताकद नाही की महाराष्ट्र आणि गोवा नोटरी, महाराष्ट्रामध्ये व गोव्यामध्ये नोटरी वकिलावर एकही गुन्हा दाखल झालेला असेल तर सातारा पोलिसांनी दाखल मला हे विल डीड. त्या विल डीडवर मी तो वाचलं नाही, त्यांनी डॉक्युमेंट आला. 2000 करोडची जमीन म्युटेशन झाली फक्त माझ्या अटेस्टेशन ट्रू कॉपीमुळं, सत्यप्रत म्हणून मॅनेज करून. आणि मी दंग झालो. मी त्या पोलिसवाल्याला म्हटलं, साहेब तुम्ही वाचता का? हे अटेस्टेशन ट्रू कॉपी आहे, म्हणजे सत्यप्रत म्हणतात याला. मी नोटरी नाही केली. अरे शाळेला आम्हाला माहीत नव्हतं. तेव्हापर्यंत एखादा झाला हार्ट पेशंट असता तर गेला असता घरी. वस्तूची फॅक्ट सांगतो, 1-2च मिनटं घेतो, कारण हे अनुभव सांगायचे असतात, फार गरजेचे आहे. मग त्या समोरच्या वकिलांनी आपल्या पक्षकाराने काय केलं? हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली. कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली की सातारा पोलीस स्टेशन बरोबर क्रॉस करत नाहीत आणि हा तपास PI क्राईम ब्रँच छत्रपती संभाजीनगरकडून व्हावा. आणि ही विल्डीची काय सत्यता आहे, नोटरी वकिलांनी काय केलं याची सत्यता पाडून सर्व त्यांनी आदेश देऊन टाकला हायकोर्टाने. विभागाने माझा मित्र होता PI, म्हणजे ओळखीहून बरेच फायदे होतात. त्यांनी मला फोन केलं, अरे अरे ते पण आता काय करतात, हायकोर्टाकडून काय आलं की पोलीसवाले होऊन जातात परेशान. मला लावलं, महाराष्ट्र गोवा नोटरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला लावलं, म्हटलं हे ॲडव्होकेट सय्यद यस अली कोण आहेत? आता ॲडव्होकेट सय्यद यस अली शॉर्ट नेम माझा, ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली माझा पूर्ण, शिक्क्यामध्ये ॲडव्होकेट सय्यद यस अली. बोल काय रे काय झालं बाबा? अरे काय करतात म्हणे तुमचे नोटरी वकील, अमकं ढमकं त्यानं लमस. म्हणजे झालं काय नेमकं? तोपर्यंत मी पण आलो, पण मित्र होता तो. भर पावसात तो माझ्याकडे आला, भर पावसात 4 वाजता तो माझ्याकडे आला. हे विल्डीड झालं, हे सर्व मॅनेज झालं, हे मॅन्युप्लेट केलेलं आहे आणि तू अटेस्टेशन केलेलं आहे. बंधू माझे मित्र हो, अटेस्टेशन सुद्धा रजिस्टर्ड करावं लागते.
कोण करते रजिस्ट्रेशन? करते का? टू कॉपी आपण रजिस्टर करतो का? आपण नोंद करतो का? त्याची नोंद गरजेचं आहे. मग मला त्यासाठी बरं धडपड करावं लागलं. आता तू म्हणलं तू कोर्टात ये, साथ दे, बरं झालं, त्याच्यामधून निघालो, वाचलो, आलो, तुम समोर आहे. पण त्याच्यामुळे एक संघटना वटवृक्षासारखी उभी राहिली. लालवानी साहेब सारखं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच भेटत असतात. मला पूर्ण भारतावर ते फिरवतात, मी त्यांचा आदेश मानतो. पण संघटनेसाठी, नोटरी वकिलांसाठी, एका नोटरी वकील साहेबांनी इथलाच किस्सा सांगतो, छत्रपती संभाजीनगरचा. आणि एजंटांना जेवढं टाळता येईल तेवढं टाळा, त्याच्यामुळं घात होतो. वकील कोणते असावे, मैत्री कोण असावी, जो वकिलावर आपण विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, ते काय फक्त पैशासाठी काय करतात तेही बघायचं. 2 वकील माझे चांगले ओळखीचे परिचयाचे होते, ते आलेत माझ्याकडं. भाडेकरांना मरेन टाकले. माझं नवीन आपलं काम, मी पैसे न घेता ते भाडेकरांना मारून दिला. आता त्या वकील साहेबांनी, महाशयांनी काय केलं, तो मॅटर बहुतेक सिनियर जे सिव्हिल डिव्हिजनकडे होता, बँकेचं मॉर्गेजचं काहीतरी होतं आणि त्यांच्याकडे ते मालकाकडे निकाल लागला होता. ते बेलीफ कोर्टाचे गेले ताबा घ्यायला. तर याने काय केलं, माझ्याकडून केलेला भाडेकरारनामा तिथं मोडूच केलं की मी 1 वर्षापासून राहतो. आता वकील आपला मित्र, कोण वकिलावर, आपल्या मित्रावर जर आपण विश्वास करणार नाही, 1 पैसा न घेता, मला त्या दिवशी म्हटलं की ते आपलं काहीतरी नेट वगैरे याच्यासाठी पाहिजे, बाहेरचे होते आले. या गोष्टी तुम्ही टाळा, हे टाळलं पाहिजे. कारण भाडेकरारनामा आपल्याला करता येत नाही. बरेच दगदग झाली आणि माझे मित्रांचा मी ऋणी आहे, लालवानी साहेबांचा, अशोक ठाकरे साहेबांचा, का की त्यांनी मला त्यावेळेस अशी मदत केली विचार करू शकत नाही. पण हे कशामुळे झालं? संघटनेमुळे झालं. तुम्हाला एकट्या, तुम्ही कलेक्टरकडे जा, 2 वर्षाचा ज्युनियर वकील तो जर हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असेल आणि 25 वर्षाचा नोटरी वकील नाही, साधा वकील, आपली ज्याची नवीन सुरुवात आहे प्रॅक्टिसची, आणि त्याच्या व्हिजिटिंग कार्डावर जर हायकोर्टाचं लिहिलेलं असेल आणि 25-30 वर्षाचा तो नोटरी वकील फक्त त्याच्या या व्हिजिटिंग कार्ड नोटरी दिलेलं असेल, तर कलेक्टर त्या हायकोर्टाच्या वकिलाला अगोदर बोलवेल. जर तुम्हाला आपली प्रतिमा स्वतःची प्रतिष्ठा, जर आपल्याला पुढे जायचं, मरेपर्यंत आपल्याला घरी हे करायचं, तर मी आज एक सांगतो, चुकीचे दस्तावेज कोणी वकील करत नाही, होऊन जाते. पण दस्तावेज करताना आपल्या घरच्या मंडळीच्या मुलांचं थोडं लक्षात ठेवा. जेव्हापर्यंत तुम्ही परिपक्व होत नाहीत, जेव्हा तुम्ही त्याच्यात परिपक्व होत नाहीत, 6 महिने जाऊ द्या, 7 महिने जाऊ द्या, अभ्यास करा आणि नंतरच मित्र त्या डॉक्युमेंटला हात लागा. नंतर ही तलवार आहे, ही बंदूक आहे, तुमचा त्या दिवशी ते स्टॅम्प पडला, काय होईल सांगता येत नाही. कायदेशीर मध्ये त्या फार त्रुट्या, म्हणजे जे कायदेशीर प्रोसेस बरोबर आहे, पण आपण जे करतो ते पैशासाठी कोणीच करत नाही. पण पैसे आले की बरं वाटते. काय हे मी लालन साहेबांकडे हे GR देऊन जातो, बहुतेक साहेबांकडे असेल, हां आपलं पोलीस महासंचालकाचा, आसमा शेख मॅडमकडे सुद्धा आहे. आणि आता आलो इथं, मी ऑल इंडिया फिल्म सेन्सर बोर्डाचा आता सध्या व्हाईस चेअरमॅन आहे. सर्वांना मी पुढच्या जेव्हा आमच्या गोवा फिल्म फेस्टिवल असते, ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी गोव्यामध्ये या. लालवानी साहेबांना आणि ठाकरे साहेबांना बोलून थकलो आम्ही, आतापर्यंत आले नाही. सांगायचा विषय की 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर अमिताभ बच्चनपासून सर्व नटी तिथं असतात. फ्रेश वाटते, जरा थोडं ते रिलॅक्स व्हाल, म्हणजे ती 8 दिवस गेले की एक ऊर्जा येते. बाकीच्या दिवशी आपलं सर्व ॲडव्होकेट शेट्टी मॅडम आहेत, माहीत नाही इथं, त्यांनी असंच एक शपथपत्र केलं. सातारा पोलीस स्टेशन जे खेळाडूचे जे शपथपत्र ते बघायचं. खेळाडूचे शपथपत्र सर्व बोगस असतात, सर्व बोगस शपथपत्र असतात.
स्वतः रजिस्टर जेव्हापर्यंत तुम्ही आहे तो माणूस तेव्हापर्यंत हात लावायचे नाही. शेट्टे मॅडमचा माझा फोन आला, साहेब मला सातारा पोलीसवाल्यांनी मला आला की तुमच्यावर असं गुन्हा दाखल होणार आहे, तुम्ही या. म्हणलं मॅडम चिंता करू नका, काय केलं तुम्ही फक्त हे सांगा. त्या दिवशी मी चेन्नईमध्ये होतो, त्यांनी मला ते पाठवलं. त्याच्यावर आता काय करतात, एक तिकीट लावतात. नियमात फक्त तेव्हाच माणूस अडकतो जेव्हा तुम्ही बरोबर फुलफिलिंग करत नाही नोटरीची. 25 रुपयाचे तिकीट मॅन्डेटरी आहेत, रजिस्ट्रेशन नंबर कंपल्सरी आहे. तर फक्त तेच करा. तुम्हाला फालतर जर प्रॅक्टिस करायची असेल तर समोर जेलमध्ये जाण्याची तयारी राहू द्या. करा मग बिंदास, काय करायचं करा. आणि सेक्शन 13 म्हणजे तुम्हाला तो बार आपल्याला म्हणजे नियम आहे तर आहे ना, म्हणजे तुम्ही काही करसाल आणि सेक्शन 13चा आपलं फायदे घेताल, असं होणार नाही. हे गैरसमज करू नका कृपया करून. मग योगायोगाने माझे बॅचमेट होते, माझी आयुक्त मनोज लोहिया, ते योगायोगाने स्पेशल इन्स्पेक्टर IGP कोल्हापूर होते, त्यांना मी ती सांगितलं की साहेब असा असतो आणि मोठी वकिलांचं काही नसतो. मग त्यांनी त्या साताराच्या SP ला बोललेत आणि तो मॅटर क्लोज झाला. निश्चित किती एकदम पंचायत झाली असती. धन्यवाद. अजून काही असेल तर कोणाला प्रश्न विचारायला असेल तर बिंदास विचारू शकता. लव्ह मॅरेजचं सोडून बरं डिस्कशन झालं. मी 2 मिनटं आपले जे बोललो, टाईम जास्त झाला. आपण मला इथं बोलवलं, मी मनापासून ऋणी आहे. जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल केव्हाही मला 24 तासात मला केव्हाही फोन करू शकता. ग्रुपवर ॲड व्हा आमच्या महाराष्ट्र गोवा नोटरी संघटनेवर. त्याच्यामध्ये नोटरी सेलचा एक अधिकारी आम्ही ठेवलेला आहे, कोणालाच माहीत नाही आहे. जे नवीन नोटरी वकिलांसाठी मी सांगतो की ज्यांचं काही त्रुटी असेल तो उच्च अधिकारी त्या महाराष्ट्र नोटरी गोवा सेलमध्ये आपल्या तिथे आहे आणि त्यांची बारकाईने त्याच्यावर लक्ष. मी विनंती केली होती त्यांना की साहेब तुम्हाला घेऊ का मी, असं आहे असं झालं. एक एक नोटरी वकिलांना नवीन का उत्साह असते ना, नोटरी 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 म्हणजे आपण तसं कलेक्टरच झालो, पण नंतर कळेल काय काय होणार आहे. तर ते आहे. तर ग्रुपवर ॲड व्हा जास्तीत जास्त. काय प्रश्न असेल ते विचारा, ऑटोमॅटिक तुम्हाला तिथं उत्तरं भेटतील. विचारतायत काही? करू शकतो ना. बघा, आणि दुसरं एक सांगतो, आपण काय करायचं, शासनाचे जे शपथपत्र, शासनाचे जेही डॉक्युमेंट असेल शासनाचे सांगतो, त्याच्यावर फक्त बिफोर मी मारा, बिफोर मीचा शिक्का मारा. दुसरा जो खरेदी खत करारनामा वगैरे काही असेल, काही करा तुम्ही, फक्त अटेस्टेड बायचा शिक्का मारा. एक मिनिट. हा रजिस्टर आहे 100 पेजचा. एक रिसीट बुक आहे ही, याच्यावर सर्व नाव वगैरे आहेत. हा झाला अफिडेव्हिटचा शिक्का, सॉरी, हा झाला बिफोर मीचा शिक्का. हा छोटा एक राऊंड स्टॅम्प आहे जो आपण 5-5 रुपये तिकीटावर मारतो. ट्रू ट्रान्सलेशन म्हणून एक शिक्का आहे, ट्रू ट्रान्सलेशन. कारण बरेच आपलं काय असतात, मराठीतून अनुवाद होतो, इंग्रजीतून मराठी, मराठी इंग्रजी, तो हा शिक्का. हा रजिस्ट्रेशन नंबर आहे. आणि जेव्हा सर्वात महत्त्वाचा शिक्का, आयडेंटिफाईड बाय, तर त्याच्यात एक शब्द मी ऍड केला, एक्सप्लेन अँड आयडेंटिफाईड बाय. हा रामबाण शिक्का आहे, हा तुम्हाला वाचू शकतो. एक्सप्लेन अँड आयडेंटिफिकेशन हे सर्व आम्हाला गुरुने शिकवलेलं बरं का, लालवानी साहेबांनी, सुरुवातीपासून. हा अटेस्टेड बायचा शिक्का. आणि हे 5-5 रुपयाचे 25 रुपयाचे तिकीट नोटरीचे. अगोदर हिरवे यायचे, नसता कोणी डोकं लावायचं बॅकडेटमध्ये मारूत आणि हिरवे लावूत आणि असं नाही बरं का. हे फार इम्पॉर्टंट आहेत, हे टेक्निकल आहे. आलं का लक्षात? तुमच्या जेव्हा क्रॉस होतो ना, आपलेच वकील आपली असे विषय, हे लक्षात असू द्या.
हे एक शिक्का आहे गोल. आता हा रजिस्टर याच्यावर स्वतः वकिलांनी नाव टाकलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पहिल्यामध्ये अनुक्रमांक टाकायचा जो नोटरीचा सिरियल असेल, दुसऱ्यामध्ये डेट टाकायची आणि इथं तिसऱ्या कॉलममध्ये तुम्ही कोणतेही दस्तावेज करा, फक्त करारनामाच लिहायचा. भाडे करारनामाही केलं तर तुम्ही करारनामा करायचा. करारनामा जर भाडे करारनामा लिहिलं की त्या इन्स्पेक्शनमध्ये स्क्रुटिंग निघते आपली. आणि नंतर 4 मध्ये आहे नेम ऑफ एक्सिडेंट ऑफ पर्सन कन्सर्ड विथ फुल ॲड्रेस, त्यांचं नाव आणि पत्ता लिहायचा. आणि 5व्या कॉलममध्ये डॉक्युमेंटची ते कंटेन्स माहिती वगैरे लिहायची. 6व्यामध्ये 25 रुपयाची आपली तिकीटं, त्याची 15 रुपये आपली फीस. आता फीस वाढलेली आहे, 40,000 टोटल करून हा नंबर आणि हा नंबर 1 नंबर आणि 9 नंबर लिहायचा. त्यांचे स्वाक्षऱ्या घ्यायचा. मित्र हो, अजून तुम्हाला वाचायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्राची प्रोसेस अवलंबवा. ते फोटो लावतात इथं, अंगठे घेतात इथं. जर हे केलं तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही, आपलं कोणीतरी रोखू शकत नाही. आणि 11व्या कॉलममध्ये स्वतःची स्वाक्षरी. आणि या शेवटच्या पेजवर लाईन ते मारायची आणि नंतर हा इन्स्पेक्शन होते सन्मान्य PDA कडून, तेव्हा एक सर्टिफिकेट इश्यू होते आणि तो सर्टिफिकेट महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये जर क्युरी निघाली तर प्रॉब्लेम येतो. अजून कोणाला काय विचार, मला वाटतं तर बरेच झालं. कायद्याचे ज्ञान वगैरे सर्व आपल्या आमच्या गुरुवारीने सांगितलं. आता मी थांबतो, कारण म्हणजे आता 6:40ची फ्लाईट आहे, दिल्लीला जायचं. आणि कोणाचेही नोटरीचे जे नवीन नोटरी वकिलांना सांगतो, जर त्यांचं काही थांबलं असेल त्या पोर्टलवर टाका. कुठं अडचण येत असेल तर ठीक आहे टाका. अध्यक्षाच्या नात्याने आणि गुरुवारी आमचे संस्थापक आहेत महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे ललवानी साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सर्व सुरळीत काम चालू आहे. आणि कुठेही अडचण आली तर, आणि माझा नंबरही शेअर करायचा तर शेअर करून घ्या. 88 एक नंबर सांगतो, 88-300 68639. बोला वकील साहेब. 68639. रिसीट बुक. मन मोठा करायचा. ते सायकल टॅक्ससारखं काही वकील पावती वापरतात तशी पावती वापरायची नाही. डिग्निटी मेंटेन करा, डिग्निटी मेंटेन करा. या साईजमध्ये तुम्ही पावत्या छापा. याच्यावर जो देणार आहे, जो काही देणार, विकणार किंवा शपथपत्र डिपोनंट, त्याचं नाव येईल. तुमची 25, 15, 40 तुमची फी ती फिगरमध्ये याच्यामध्ये टाका आणि इथं अक्षरी लिहा. त्यांचे स्वाक्षऱ्या घ्या. आणि कारण काम भरपूर येते तुमच्याकडे. आता तुम्हाला एक नोटरी वकील जे नवीन झालं असेल तो कमीत कमी 3 ते 4 हजार घरी गेल्याशिवाय राहणार नाही, हे आज सांगतो मी तुम्हाला. 5,000 जास्त हुशार राहिला मग त्या हुशारीमध्ये पडू नका, कृपा करून अति हुशारी करू नका. ते लई मग पोलिसांना 5 लाख द्या, याला 2 लाख द्या, ते भरपूर घडलेले आहे. त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस करू नका. आणि मला आणि सचिव साहेब नव्हते, थोडं मला त्यांना विनंती करतो संघटनेकडून आमच्या, की आमचं नोटरी वकील अगोदर वकील आहे. फक्त छत्रपती संभाजीनगरचे बार सोडून, महाराष्ट्राच्या आणि नांदेडचे बार सोडून, महाराष्ट्र आणि गोवाच्या पूर्ण बारमध्ये नोटरी वकिलांना बसण्याला स्थान दिलेलं आहे. हा अधिकार त्या कोर्टाच्या अध्यक्षांना आहे. तर मी विनंती करतो संघटनेकडून की आपण आमच्या नोटरी वकिलांना परिसरात कुठेतरी जागा द्यावी. दिल्यास ते स्वतः अगोदर वकील आहेत ना, नंतर नोटरी आहेत. आम्ही संघटना आणि लालनी साहेब आम्ही रुजू आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.